परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांछित कल्पतरू श्री तडित नंदित पितांबरधारी भगवान श्री बालकृष्णाची प्रतिवांगमय मूर्ती श्रीमद्भागवत महापुराण आणि हा श्रीमद्भागवत महापुराणाच्या ज्ञानसत्राचा ह्या ज्ञानयज्ञाचा भक्ती अनुष्ठानाचा ह्या अमृत कथेचा आपल्या चालू असलेल्या सप्ताहाचा आजचा हा दुसरा दिवस आहेत आणि ह्या दुसऱ्या दिवसाच्या भागवत कथेचं जे सत्र आहे ते आपल्या सर्वांच्या सानिध्यामध्ये सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणारा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्याची शक्ती आहे असा परमपिता अशी चैतन्य जी शक्ती आहे त्या चैतन्य शक्तीला स्मरून त्या चैतन्य शक्तीला वंदन करून आणि त्या चैतन्य शक्ती जी आहे त्या शक्तीच्याच अधिष्ठानाने आपण मात्र त्याच शक्तीची ह्या ठिकाणी कथा पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या सर्वांच्या जेवढे ह्या ठिकाणी प्रभुप्रेमी आहेत भक्तिमती माता आहे सर्वच आपण काल त्या ठिकाणी सर्वांनीच आपण काल विषय पाहिला होता महाराज. काल मात्र थोडक्यामध्ये त्या भगवंताच्या स्वरूपाचं प्रतिपादन केलं. तो परमात्मा कसा आहे, किती सुंदर आहे, त्याचं कार्य काय आहे, तो करतो काय, याचं सार वर्णन मात्र त्या ठिकाणी एका श्लोकामध्ये व्यास महर्षींनी आपल्याला सांगितलं महाराज. सच्चिदानंद रूपाय हे त्या ठिकाणी भगवंताच्या स्वरूपाचं प्रतिपादन केलेलं आहे ना. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. तो परमात्मा काय करतो, त्या सृष्टीच्या उत्पत्तीला स्थितीला लयाला तो कारण आहे. परत काय करतो परमात्मा तर सांगत आहे तापत्रय विनाशाय. असा तो परमात्मा जो आहे तिन्ही प्रकारचा नाश करणारा जो परमात्मा आहे तो मात्र त्याची कथा श्रवण करण्यासाठी आपल्याला भाग्य लागतं. त्या भाग्याचं प्रतिपादन केलेलं आहे की भाग्योदयेन बहुजन्म समर्जेतेन किंवा बहुत सुकृताची जोडी म्हणून त्या ठिकाणी तो परमात्मा आवडतो महाराज. कोणाला आवडतो? ज्याचं सुकृत चांगलं आहे, ज्याचं खूप दिवसाचं पुण्य उदायला आलेलं आहे अशा व्यक्तीला मात्र तो परमात्मा काय होतो, आवडतो महाराज. असं त्याचं प्रतिपादन केलेलं आहे. बारीक लावा, इथंच लावा. हरि ओम नमो सुवंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षिशिरोर्बाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः. नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिने नमस्ते केशवानंद वासुदेवो नमस्ते वासनाथ वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽस्ति वासुदेवो नमस्तुते. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. बोले भक्तवत्सल भगवान की. मधी मी जे कार्य याच्यासाठी करतो की आपल्याला मात्र आळस येऊ नये. आता आळस यायचे जरा हे झालेलं आहे सुरू. अत्यंत विटनेसपणा येणार आहे, कमजोरी येणार आहे. त्याच्यामुळं जेवढं जास्त पाणी पिता येईल तेवढं पाणी पिण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त उन्हात फिरण्याचं कमी करा. जास्तीत जास्त फिरू नका, कमी करा, आहे का नाही. नाहीतर मग चला दुपारा दर्शनाला जाऊ तसं करू नका. सकाळी जाऊन या आहे ना. नाहीतर मग त्यानंतर कीर्तन झाल्याच्या नंतर जाऊ शकतात 9च्या नंतर, कारण ऊन एवढं आहे. नाहीतर उगं महाराजांची धावपळ घेऊन जा, आहे का नाही. आणि जेवढं निंबू पाण्याचा प्रयोग करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. चला लक्ष द्या. आम्ही हे सांगत होतो की अशा सुंदर आपल्याला ह्या ठिकाणी आळंदी क्षेत्रामध्ये कैवल्य सम्राट असणारे ज्ञानेश्वर माऊली यांच्या सानिध्यामध्ये कथा श्रवण करायला भेटत आहे, कथा गान करायला भेटत आहे. त्या परमात्मा किती सुंदर आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. असा सुंदर असणारा जो परमात्मा आम्हाला प्राप्त व्हावा आणि तो आम्हाला प्राप्त झाल्याच्या नंतर आमच्या दुःखाची निवृत्ती होईल असं त्या ठिकाणी संत महात्मे त्या ठिकाणी प्रतिपादन करतात. मग तो कसा प्राप्त होईल असा प्रश्न त्या ठिकाणी सुतजी महाराजांना 88,000 जे ऋषी आहे नैमिषारण्यामध्ये विचारतात. बोले बालकृष्णलाल की. जे म्हणा जा बरं का, नाहीतर लय मोठं गठोडं घेऊन जाशाल तुम्ही महाराज पापाचं. त्याच्यामुळं मोठ्याने जे करायचा आळस जात असतो, है ना. तर ह्या ठिकाणी लक्ष द्या. सुतजी महाराज सांगत आहे
की माणसाने काय केलं पाहिजे की आपला जो वर्तमान काळ जो आहे तो मात्र सत्कार्यामध्ये घालवला पाहिजे. वर्तमानाचा आपण मात्र सदुपयोग केला पाहिजे. ज्या व्यक्तीचा वर्तमान काळ चांगला जातो आहे ना, त्या व्यक्तीचं भविष्य चांगलं होतं आणि ज्याचं भविष्य चांगलं होतं ना, त्याचा भूतकाळाची मात्र त्याला मात्र विचार करत बसायचा काम नसतं. म्हणून सांगत आहे, काल व्याल मुक ग्राश त्राश निर्नाश हेतवे असं त्या ठिकाणी वर्णन करत आहे. आणि ते वर्णन करत असताना सांगतात महाराज की मग नाही कच्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते वश कर्म गुणै स्वभाव विकैर बलात. ह्या ठिकाणी सांगत आहे की माणसाची मोठी अशी एक भ्रांती असते पहा आहे ना. आपण खरं तर त्या ठिकाणी चिंता सोडून त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. पण आपण मात्र त्या ठिकाणी चिंतन न करता त्या ठिकाणी चिंता करत बसतो. आता एवढी गरमी पडली, एवढा त्या ठिकाणी उन्हाळा आहे, आता कसं व्हायचं, आता उन्हाळ्यात पाऊस पडू लागला, पुढे पाऊस येतो की नाही, ही बी काय आहे आपल्याला चिंताच येत ना महाराज. ही चिंता करत बसतात महाराज. आता बरं ह्या व्यर्थ चिंतेचा आपल्याला काय काय फायदा आहे त्याचा. उलट चिंता से घटे शरीर, चिंताने उलट आपलं शरीर घटत असतं. चिंताने उलट शरीराला त्या ठिकाणी रोग लागत असतात. म्हणून चिंता नका करू आहे ना. हे त्याच्यावर सोडून द्यायचं आहे. प्रकृतीने आपल्याला सांगितलेलं आहे, प्रकृतीची जोपासना जर केली तर हे आपल्याला आता पाहायला भेटलं नसतं. एवढी जी उष्णता, एवढं ग्लोबल जे वाढत आहे याचं कारण एकच आहे की आपण मात्र ह्या ठिकाणी खूप झाडांची काय केलेली आहे, कटाई केलेली, खूप झाडं. त्याचा परिणाम आपल्याला थोडाफार तर भोगावं लागेल. त्याची झळती आहे ना. आपल्या बापदात्याने कापले, आता पोरं भोगत आहेत आहे का नाही. म्हणून त्या ठिकाणी ती चिंता करू नका. त्याच्यावर सोल्युशन काय आहे तर त्या ठिकाणी झाडं लावणं हेच त्याच्यावर एक पर्याय आहे. दुसरा मात्र नाही. मला हे सांगायचं होतं की आपण गरमीची त्या ठिकाणी काय करत आहोत, चिंता करत आहोत. त्या गरमीची चिंता करण्यापेक्षा त्याचं चिंतन करा आणि कशामुळं गरमी झाली हे चिंतन करा है ना. कशामुळे गरमी झाली, म्हणजे आता गरम होऊ लागलं म्हणून सांगतोय बरं. मला हे सांगायचं आहे की सुतजी महाराज सांगत आहे की नाही, म्हणजे माणूस काय करतो महाराज, उलट मात्र त्या ठिकाणी काय करत बसतो, चिंता करत बसतो. चिंता न करताना माणसाने काय केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे असं त्या ठिकाणी सांगत आहे. आणि भागवत जे आहे, श्रीमद भागवत काय करतं, माणसाच्या चिंतनाला वाढवतं है ना. त्या ठिकाणी चिंतेला वाढवत नाही. जे चिंतन जे आहेत त्या चिंतनाला काय करतं, भागवत वाढवतं. म्हणून या ठिकाणी याची ही विशेषता आहे. म्हणून हा जो ग्रंथ आहे, हा भक्तिप्रदाता ग्रंथ आहे. हा चिंतन देणारा ग्रंथ आहे. चिंताचा त्या ठिकाणी त्याग करणारा आणि त्या ठिकाणी चिंतन वाढवणारा हा ग्रंथ आहे असं त्या ठिकाणी सांगत. एवढंच नव्हे तर श्रीमद भागवत जे आहे हे चिंतन वाढवून त्या ठिकाणी मुक्तिप्रदाता ग्रंथ आहे. श्रीमद भागवत काय करतं, मुक्ती प्राप्त करतं. म्हणून सांगितलं महाराज ना, तुकोबाराय सुंदर वर्णन करतात महाराज. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन. त्या ठिकाणी काय, अखंड चिंतन विठोबाचे. त्या ठिकाणी गीता माणसाला कसं जगावं हे शिकवते आणि भागवत माणसाला कसं मरावं हे शिकवते. म्हणून त्या ठिकाणी भागवत कसं मरावं हे शिकवते. अर्थात त्या ठिकाणी मुक्ती प्राप्त करून घ्यायला भागवत काय करतं महाराज, शिकवतं. म्हणून त्या ठिकाणी भागवताचं आपण काय केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजेत असं त्या ठिकाणी सांगत आहे. आणि सुतजी महाराज त्या ठिकाणी 88,000 ऋषींना ही कथा सांगत असताना त्या ठिकाणी सांगतात महाराज, कधी कधी ह्या ठिकाणी ही जी भागवताची जी कथा आहेत ना, ही देवता लोकांनासुद्धा कशी आहे, दुर्बल आहेत महाराज. देवता लोकांनासुद्धा श्रीमद भागवताची कथा कशी आहे, अत्यंत दुर्लभ आहे. म्हणून तर त्या ठिकाणी संत वर्णन करतात ना, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. कशासाठी, त्यांना मात्र त्या ठिकाणी चिंतन करता येतं का, त्या देवाचं चिंतन नाही करता येत त्यांना मात्र त्या ठिकाणी. मग तुम्ही म्हणाल महाराज त्यांना काय काम आहे, सारे आयते आहेत देवता लोकांना, तर त्यांनी तर चिंतन करायला पाहिजेत. सारं आयतं असल्यावर लोक चिंतन करतात का बरं? खरं सांगा, तुम्हाला त्या ठिकाणी सारं आयतं असल्याच्यानंतर माणूस चिंतन करतं का, नाही करत महाराज. म्हणून देवता लोकांना सारं आयतं आहे, म्हणजे सारे त्या ठिकाणी सुखसुविधा सारी आहे, सारे विषय त्या ठिकाणी देवता लोकांना प्राप्त आहे, साऱ्या विषयांची त्यांना अनुकूलता आहे, तरीसुद्धा त्या ठिकाणी त्यांना चिंतन होत नाही, ते चिंतन करत नाही. कारण का, तर त्या ठिकाणी विषयभोगाची प्रचुरता आहे आणि त्या विषयभोगाच्या प्रचुरतेमुळे
त्यांचं मात्र चिंतनामध्ये ध्यान जात नाही, त्याच्यामुळं त्यांना चिंतन घडत नाही. म्हणून महाराज आपण देवाचं नाव कधी घेतो बरं? खरं सांगा, कंबर दुखायला लागल्या तरच म्हणतो राम 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 राम, तरच म्हणतो ना महाराज. मनुष्य चांगला धट्टाकट्टा जर असेल तर नाही म्हणत. काही जरी आपल्याला दुःख आलं, काही जरी आपल्याला काहीतरी आपल्याला अशी प्रतिकूलता निर्माण झाल्याच्या नंतर मग आपल्याला आईबाप आठवतात, मग देव आठवतो. तसं आठवतो का? नाही आठवत. मग आपण त्याचं चिंतन करतो. म्हणून तर कबीर महाराज सांगतात ना महाराज, आहे ना, दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोय. आहे ना, सुख में सुमिरन करे तर दुःख काय को होय. कबीर महाराज किती सुंदर सांगतात महाराज. म्हणून सुखामध्ये मात्र मनुष्य काय होतो, त्या देवाला विसरतो. म्हणून स्वर्गातील देवता लोक जे आहेत ना महाराज, त्यांना माहिती आहे, त्यांना त्या ठिकाणी भगवंताच्या चिंतनाचं, भगवंताच्या नामाचं महत्त्व त्यांना माहिती आहे. त्यांना त्या ठिकाणी ते कळालेलं सुद्धा आहे. पण त्यांना कळालेलं असूनसुद्धा त्यांना त्या ठिकाणी ते वळत नाही. का वळत नाही? तर त्या स्वर्गातील लोकांना मात्र त्या ठिकाणी विषयाची प्रचुरता आहे. विषय जास्त असल्यामुळे तुम्हीच सांगा बरं, तुम्हाला जर जास्त विषय सुख समजा विषय जर जास्त भोगायला जर असेल तर खरंच सांगा, तुमच्या मागं जर जास्त त्या ठिकाणी सुविधा जर असतात, 2-4 गाड्या असतात, आहे ना, पोरं बिरं तुमचे चांगले ऐकण्यात असतात, बायको आज्ञाधारी असते, आहे ना, जमिनीला विहिरीला जर जास्त पाणी असतं, आहे का नाही. आता जर त्या ठिकाणी भुईमुग पेरलेला असता, आहे ना, किंवा ती उन्हाळी बाजरी पेरलेली असती तर तुम्ही इथं आला असतात का? आले असतात का? नसते आल्यात. कारण विषयाची प्रचुरता जर असेल तर माणसाला मात्र देव आठवत नाही. म्हणून देवता लोक, मला हे सांगायचं आहे की त्या ठिकाणी स्वर्गाधिक लोकांमध्ये त्यांना त्या ठिकाणी हे परमार्थाचं ते महत्त्व आहे ते त्यांना कळालेलं आहे. पण त्या ठिकाणी ते परमार्थ करत नाही. कारण का? तर तिथे विषयाची प्रचुरता असल्यामुळे त्यांची याच्यामध्ये प्रवृत्ती होत नाही. म्हणून त्या ठिकाणी ते लोक म्हणजे स्वर्गातील देवता लोक, सूर लोक जे आहेत ते मात्र ह्या लोकांमध्ये येऊन ह्या ठिकाणी भगवंताचं नाम घेण्याची इच्छा व्यक्त करतात, कथा श्रवण करण्याची इच्छा व्यक्त करतात. तिथं नाही असं नाही. मला हे सांगायचं आहे की स्वर्गामध्ये त्या ठिकाणी कथा नाही असं नाही. तिथेसुद्धा कथा ते करू शकतात, तिथेसुद्धा देवाचं नाव घेऊ शकतात, पण प्रवृत्ती होत नाही. प्रवृत्ती होत नाही. कशामुळे? तर विषयाची प्रचुरता जास्त असल्यामुळे. मी पुन्हा पुन्हा सांगतो, त्यांची प्रवृत्ती का होत नाही? जर जास्त विषय जर माणसाला अनुकूल जर असलेत, आणि तुम्हीच सांगा बरं, घरी जर त्या ठिकाणी इथले सोडून बरं का, घरी जर बायको जर चांगली अनुकूल जर असती, ज्यांना आहे त्यांना आता, तर तुम्ही इथं आले नसतात, आहे का नाही. घरी जर तुम्हाला सुना जास्त अनुकूल असतात, घरी जर सुनेने तुम्हाला टायमावर चहा दिला असता, तुमच्या देतात, मी दुसऱ्याचं सांगतो, आहे ना, टायमावर जर चहा दिला असता, टायमावर तुम्हाला जेवण दिलं असतं, तुमच्या नावानं तिने बोटं मोडले नसते, तर तुम्ही इकडं महाराजांना म्हटल्याच्या नंतर आले असते का? नाही. तुम्ही म्हटले असते, नाही नाही, माझा नातू माझ्याशिवाय राहत नाही, आहे ना, त्याला सांभाळायला कोणी नाही, आणि माझी सून मला येऊ देत नाही, असं म्हटले असतेत का नाही? पण घरी प्रतिकूलता असल्यामुळे, म्हणजे तुम्ही नाही, तुम्हाला सारी अनुकूलता आहे, तरी पण तुम्ही आलात, ही तुमची विशेषता आहे. पण घरी जर प्रतिकूलता जर नसती तर मनुष्य मात्र परमार्थाला लागत नाही. मला एवढंच सांगायचं आहे की विषयाची जर जास्त अनुकूलता असेल, विषय जर त्या ठिकाणी प्रचूर प्रमाणामध्ये जर प्राप्त असेल तर मनुष्याला मात्र चिंतन घडत नाही. म्हणून त्या ठिकाणी स्वर्गातील लोक ह्या ठिकाणी येऊन परमार्थ करण्याची इच्छा व्यक्त करतात. हे शरीर त्यांना प्राप्त करण्याची ते इच्छा व्यक्त करतात, पण त्यांना मात्र हे भेटत नाहीत महाराज. म्हणून त्याचं वर्णन करतात महाराज. शुकाचार्य जे आहेत ना, शुकाचार्य ज्या वेळेस परीक्षित राजाला शाप लागला 7 दिवसात मरण्याचा, आणि सारी सभा भरलेली होती, आणि सारे विचार करत होते की आता परीक्षितीला मुक्ती कशी मिळणार, त्याला ज्ञान कसं प्राप्त करून द्यायचं 7 दिवसामध्ये. आहे ना, 70 वर्ष आपण जगलो तरी आपल्याला ज्ञान प्राप्त झालं नाही, तर 7 दिवसात कसं होईल? आहे ना, 70 आहे का नाही, कोणी 70चं आहे, कोणी 75चं आहे, कोणी 60चं आहे, कोणी 40चे आहेत, तरी आपल्याला ज्ञान प्राप्त झालं नाही. मग परीक्षितीला 7 दिवसात कसं ज्ञान प्राप्त होईल? कसं होईल महाराज? म्हणून ते सारे काय करू लागले, विचार करू लागले. तरी आपल्या महाराजाला आशा आहेच, ह्या सप्त्यात नाही सुधारले तर पुढच्या सप्त्यात सुधारतील, पुढच्या नाही सुधारले तर त्याच्या पुढच्या सुधारतील, असं वाटतं की नाही? पण मनुष्य सुधारतो का महाराज?
सुधारलं पाहिजेत आहे ना. मनुष्याने थोडं थोडं करून त्या ठिकाणी माणसाने आपल्यामध्ये चांगल्या गुणाचं आदान केलं पाहिजे, चांगले गुण त्या ठिकाणी प्राप्त केले पाहिजेत. कधीतरी माणसाने आपल्यामध्ये परिवर्तन केलं पाहिजेत, आपल्या स्वभावामध्ये, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये आहे ना. कधीतरी माणसाने काय केलं पाहिजे, परिवर्तन केलं पाहिजे. स्वतःला नाही जरी कळालं तरी त्या ठिकाणी ऐकून का होत नाही, पण परिवर्तन केलं पाहिजे. जोपर्यंत मनुष्य आपल्या स्वभावामध्ये परिवर्तन करत नाही आणि जोपर्यंत मनुष्य आपले दुर्गुण टाकून अवगुण त्या ठिकाणी अवगुण टाकून दुर्गुण टाकून त्या ठिकाणी सद्गुण त्या ठिकाणी धारण करत नाही, तोपर्यंत मात्र त्याला ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून माणसाने सद्गुण त्या ठिकाणी एक 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 जसा तो हंस महाराज, जसा हंस ते मोती एक 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 असा आहे ना, तो असा निवडतो. जसे आपण गव्हामधून खडे निवडून टाकतो आहे का नाही, कारण गहू कसे असावेत, चांगले व्हावे, आपल्या दाताखाली त्या ठिकाणी लागू नये आहे ना, कचकच दाताखाली लागू नये, त्याच्यासाठी खडे काय करतो आपण, निवडून टाकतो. तसे अवगुणाचे खडे जे आहे ते आपण मात्र आपल्या जीवनातून काढून टाकले पाहिजेत, जेणेकरून आपलं जीवन जे आहे ते असं उज्ज्वल होईल, जेणेकरून आपलं जीवन असं त्या ठिकाणी निखरल्या जाईल आहे ना. ते मात्र त्या ठिकाणी असं त्याचा प्रकाश पडेल असं माणसाने काय केलं पाहिजे, व्यवहार असं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे सुधारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजेत. मी हे सांगत होतो की परीक्षित राजा जो आहे आणि आता याचं 7 दिवसात कसा उद्धार होणार हा विचार करू लागले. आणि हा विचार करत असताना मग शुकाचार्य तिथे आले आणि शुकाचार्य मात्र परीक्षितीला 7 दिवसात मुक्तीचा उपाय त्यांना जो माहिती होता तो मात्र शुकाचार्य परीक्षितीला ते ज्ञान सांगू लागलेत महाराज, म्हणजे श्रीमद भागवत सांगू लागले. आणि हे श्रीमद भागवत सांगत असताना देवता लोकांना ही चाहूल लागली की चला परीक्षित राजाला शुकाचार्य भागवत सांगत आहे, मग आपण एक काम करू ना. शुकाचार्य काय करत आहेत, परीक्षितीला फक्त त्या ठिकाणी त्यांची इच्छा असेल की शापातून त्याला मुक्त करायचं आहे, त्याला शापमुक्त करायचं आहे असं त्याची, म्हणून त्या ठिकाणी ते स्वर्गातील लोक जे होते ते स्वर्गातील जे अमृत आहे, जे सुधा आहे, तो सुधा त्या अमृताचा कलश घेऊन परीक्षित राजा ज्या ठिकाणी बसलेला होता, शुकाचार्य त्याला जे भागवत सांगत होते त्या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी शुकाचार्यांना ते विनंती करू लागले, ते महाराज एक काम करा, हे स्वर्गातील अमृत घ्या, हे परीक्षितीला पाजा आणि त्याला मुक्त करा, त्याला अमर करा. आणि मग शुकाचार्यांनी विचार केला की देवता लोक तर एवढे सरळ नाही, एवढे तर मात्र उदार नाही, निश्चित मात्र हा कलश देण्याच्या मागे, हे अमृत देण्याच्या मागे त्यांचा काहीतरी हेतू असेल. म्हणून त्यांनी विचारलं, तुम्ही एवढे उदार कधीपासून झाले आहे ना, तुम्ही मात्र ह्या ठिकाणी हे अमृत द्यायला तयार आहात, पण याच्या मोबदल्यात तुम्हाला काय पाहिजे. त्यांनी सांगितलं, मला जे भागवत तुम्ही परीक्षितीला सांगतात ना ते आम्हाला सांगा आणि हे स्वर्गातील अमृत परीक्षितीला द्या. म्हणजे काय करा, अदलाबदली करा आहे ना, ते स्वर्गातील अमृत आणि त्याच्यानंतर हे कथारूपी अमृत याची काय करा, अदलाबदली करा. असं म्हटल्याच्या नंतर शुकाचार्याने थोडं स्मित हास्य केलं आणि शुकाचार्य म्हणत आहेत, महाराज सुंदर त्याचं वर्णन करतात महाराज. व्यास महर्षी सांगत आहे, सुतजी महाराज सांगत आहे, एवं विनिमय जाते सुधाराज्ञ प्रपीयताम प्रपश्याम वयम सर्वे श्रीमद भागवतामृतम. अत्यंत विनय भावाने म्हटल्याच्या नंतर शुकाचार्याने सांगितलं की नाही, मी मात्र तुम्हाला हे अमृत देऊ शकत नाही, कारण का ह्या अमृताचा मात्र तुम्हाला अधिकार नाही. आणि दुसरी गोष्ट, हे जे अमृत आहे स्वर्गातील अमृत जे आहे हे अमर करेल, पण ते मात्र त्या ठिकाणी सापेक्ष अमर करेल, कायमचं मात्र अमर करत नाही. स्वर्गातील अमृत कुठपर्यंत प्यायला भेटतं महाराज, माऊली वर्णन करतात ना महाराज आहे ना, पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोका. जोपर्यंत आपल्यापाशी पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गामध्ये अमृत प्यायला भेटतं. एकदा का पुण्य संपलं की मग मात्र एकदा की तिथपर्यंत आपलं तिकीट आहे, तिथपर्यंत ती जो आहेत ना महाराज आपल्याला गाडीत बसून देतो, एकदा का तिकीट संपलं की आपल्याला मग उतरून देतो. तसं जोपर्यंत आपल्यापाशी पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गाला राहता येतं. एकदा का पुण्य संपलं की क्षिणे पुण्य मर्ते लोकम विशंती आहे ना. गीतेमध्ये भगवंत सांगतात, पुण्याचा क्षय झाला की पुन्हा मात्र विशंती, पुन्हा मात्र त्यांना ह्या मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. म्हणून त्याच्यामुळे मात्र स्वर्गातल्या अमृताची आणि कथेच्या अमृताची बरोबरी होऊ शकत नाही, कारण हे कथारूपी अमृत एकदा का जर पान केलं
एकदा का जर का हे ज्ञान पान केल्याच्या नंतर पुन्हा मात्र जन्माला यावा लागत नाही. मग मात्र आपलं जन्म मरण जे आहे ते मात्र सुटून जातं. म्हणजे मनुष्य काय होतो, मुक्त होतो, त्याला कैवल्य प्राप्त होतो ज्ञान झाल्याच्या नंतर. म्हणून भागवत जे आहे हा मुक्तिप्रदाता ग्रंथ आहे. श्रीमद भागवताची कथा काय करते, माणसाला मुक्त करते. म्हणून भागवत ऐकलं पाहिजेत महाराज. आणि तुम्ही म्हणाल तेच 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 आहे ना, तेच तेच सांगायचं. परीक्षितीला 7च दिवस भागवत ऐकलं तरी मुक्त झाला, तरी त्याला ज्ञान प्राप्त झालं. आपण किती दिवसापासून ऐकतो, 9-10 वर्षे तर सहज झाले असत माझ्या मुखातून ऐकून ऐकून, आहे का नाही, आहे ना, 9 वर्ष झाले, आहे का नाही, तरी आपण मुक्त झालो. याचा अर्थ असा आहे की आपले मात्र आपल्यामध्ये काही कर्ण पाठव दोष असतात, आहे का नाही. ते दोष जाण्यासाठी आहे ना, एका जन्मात नाही जरी झालं तरी पण त्याला मात्र पुन्हा 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 ऐकत राहिलं पाहिजे. मी हे सांगत होतो, लक्ष द्या. स्वर्गातील अमृत मात्र ह्या कथारूपी अमृताची बरोबरी करू शकत नाही. आणि म्हणून सांगतात महाराज, ते अमृत पिलं तरी जन्माला यावं लागतं, पण कथारूपी अमृत जर पिलं तर पुनरपी जननम पुनरपी मरणन, म्हणजे पुन्हा जन्माला न येणं, पुन्हा मरणाच्या दारात न जाणं. म्हणजे कथारूपी अमृत माणसाला काय करते, अमर करते, म्हणजे भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त करून देते. मग त्या ठिकाणी देवता लोकांना सांगत आहेत महाराज, अभक्ताश्च विज्ञाय न ददावस कथामृतम श्रीमद्भागवती वार्ता सुरानामपि दुर्लभः. म्हणजे त्यांना अभक्त समजून त्यांना मात्र हे कथारूपी अमृत दिलं नाही. म्हणजे देवता लोकांना सुद्धा हे कसं आहे, अत्यंत दुर्लभ आहे. आणि ते कथारूपी अमृत आपल्याला ह्या ठिकाणी पान करायला मिळत आहे, तर त्याचं मात्र आपण काय केलं पाहिजे, पान केलं पाहिजे. ते मात्र आपण काय केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. कारण का, तर त्याच्यामध्ये सांगत आहे भगवंताच्या प्राप्तीचे किंवा मुक्तीची अनेक साधनं आहेत, अनेक साधनं आहेत. मग देवता लोकांना थोडा राग आला आहे ना शुकाचार्यांचा. ते शुकाचार्यांचं घराणं घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला ते घराणं सांगितलं. ब्रह्मदेवाने सांगितलं मी त्याच्यामध्ये काही बोलू शकत नाही, कारण हे जे आहेत स्वर्गातील अमृत मात्र कथेच्या अमृताची बरोबरी करू शकत नाही. त्याने सांगितलं याला काय प्रमाण, असं विचारल्याच्यानंतर ब्रह्मदेवाने काय केलं महाराज, असं एक तराजू आणलं. त्याच्यामध्ये कर्म आहे, तीर्थयात्रा आहे, दान आहे ना, अनुष्ठान आहे, तप आहे, ही सारी साधनं त्या एका पारड्यात टाकली. आणि एका पारड्यामध्ये श्रीमद्भागवत जी आहे ती कथा जी आहे ती मात्र एका पारड्यात टाकली. श्रीमद्भागवताची कथा म्हणजे श्रीमद्भागवत त्या पारड्यात टाकल्याबरोबर बाकीची जी साधनाचं जे पारडं होतं ते मात्र एकदम असं वरती गेलं. आणि वरती गेल्याच्या नंतर मग त्यांना सांगितलं, त्यांना आपोआपच त्यांचं उत्तर मिळालं. कारण जी वस्तू घनीभूत असते, जी वस्तू वजनदार असते, तीच वस्तू काय होत असते, खाली जात असते. म्हणून सांगत आहे लघुन्यन्यानि जातानि गौरवेन इदम महत् तदा ऋषिगणः सर्वे विस्मयं परमं युः. लघुनी अन्यानी साधनानी जातानी, म्हणजे श्रीमद्भागवताला सोडून अन्य जी साधनं आहे ती कशी आहे, अत्यंत लघु आहे, छोटी आहे भगवंताच्या प्राप्तीसाठी. कारण हे जे आहेत मला हे सांगायचं आहे, श्रीमद्भागवत जे आहे हे साक्षात भगवंताची प्राप्ती करून देणारा ग्रंथ आहे. माने त्या ठिकाणी अन्य जी साधनं आहे ती भगवंताची प्राप्ती करून देतात पण परंपरेने, असं त्या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे. कारण का, श्रीमद्भागवत जे आहे ते सांगत असताना सांगत आहे ते कसं आहे, कारण श्रीमद्भागवत हे साक्षात कृष्ण स्वरूप आहे. कृष्णाचं वाङ्मय स्वरूप म्हणजेच श्रीमद्भागवत आहे. म्हणून त्या ठिकाणी सुतजी महाराज सांगत आहे श्रीमद्भागवताख्योयम प्रत्यक्ष कृष्ण एव ही. त्या ठिकाणी सांगत आहे श्रीमद्भागवत हा ग्रंथ नाही, ही पोथी नाही, ही एखादी कादंबरी पुस्तक नाही, तर सांगतात प्रत्यक्ष कृष्ण एव ही. साक्षात हे काय आहे, कृष्ण आहे, असं त्याचं वर्णन करत आहे. मग असं जे श्रीमद्भागवत जे आहे, जे मुक्तिप्रदाता जे आहे ते आम्हाला सांगा, असं सुतजी महाराजांना त्या ठिकाणी शौनकादिक ऋषी प्रश्न करत आहे, विनंती करत आहे. आणि अशी विनंती केल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगतात महाराज, मग श्रीमद्भागवताची जी कथा आहे ती श्रवण करत असताना स्थान कसं पाहिजे त्याचं वर्णन सांगत आहे. कारण हा जो श्रवणाचा जो विधी आहे तो मात्र नारदाने सनकादिक ऋषींकडून ऐकला होता. आणि तोच विधी मात्र मी तुम्हाला सांगतो.
असे सुतजी महाराज बोलत आहे आणि ते सांगत आहे. मग श्रीमद भागवताची कथा जी आहे तर त्या ठिकाणी ती कथेसाठी सुंदर असं काय पाहिजे, स्थान पाहिजेत, निवांत पाहिजेत, ज्या ठिकाणी आपल्याला आहे ना कोणाचा डिस्टर्ब होणार नाही, विक्षेप होणार नाही, अडथळा होणार नाही, असं कथेसाठी स्थान पाहिजेत असं त्या ठिकाणी सांगत. म्हणजे इकडचा तिकडचा आवाज येणार नाही. आता आपल्याला कुठलाच आवाज येत नाही आपल्याला, कारण स्थान चांगलं आहे, सुंदर आहे, आजूबाजूचा कुठला गोंधळ नाही, फक्त आपल्या शरीरातलाच थोडासा घाम निघू लागला त्याने थोडेसे परेशान आहेत, आहे का नाही, थोडंसं लक्ष तिकडंच चाललं, बाकी काही नाही, आहे ना. पण मला एवढंच सांगायचं आहे की त्या ठिकाणी म्हणजे स्थान कसं पाहिजे, अत्यंत सुंदर पाहिजेत. म्हणून ऋषीमुनी जे होते ना महाराज, पहिले ते जंगलामध्ये जास्त अध्ययन करायचे, वनामध्ये जास्त राहायचे, निवांत निर्जन वनामध्ये ते राहत होते. दुसरी गोष्ट आहे, श्रीमद भागवत जे आहे हे मात्र सुंदर शब्दामध्ये त्याचं गान केल्या गेलं पाहिजेत. सुंदर शब्दामध्ये ते त्या ठिकाणी श्रवण, त्याचं गान म्हणजे शुद्ध शब्दामध्ये, कारण ही जी आहेत ही देवग्रीवा हिला म्हटलेलं, ही देववाणी आहे, कारण स्वतः भगवंताच्या मुखातून निश्चित हा ग्रंथ आहे, भगवंताने याचं प्रतिपादन केलेलं आहे. म्हणून याचं गान सुंदर शब्दामध्ये गायल्या गेलं पाहिजेत. आणि पुन्हा त्या ठिकाणी श्रीमद भागवताची जी कथा आहेत ना ही ज्ञानपूर्वक श्रवण केली पाहिजेत. मी नेहमी सांगत असतो, भागवताची कथा समजून श्रवण केली पाहिजेत, ती म्हणजे आपल्या गळी उतरली पाहिजेत, म्हणून ज्ञानपूर्वक श्रवण केली पाहिजेत. आणि त्या ठिकाणी सांगत आहे की श्रीमद भागवत कथा श्रवण करत असताना सर्व अंगाचे कान करून कथा श्रवण केली पाहिजेत. कथा नुसती कानाने श्रवण केल्या जात नाहीत, हे का, नुसती कानाने श्रवण केल्या जात नाही, कथा डोळ्याने सुद्धा श्रवण केल्या जाते, आहे ना. म्हणजे आपली नजर जी आहे ती मात्र कशी पाहिजेत, वक्त्याकडे पाहिजेत, असं त्यांना सांगायचं आहेत, आहे ना. तर त्या ठिकाणी म्हणून सर्वांगाचे कान करून कथा श्रवण केली पाहिजे असं सांगत आहे. मग महाराज असंच सुंदर आपलं स्थान चांगलं आहे, तुम्ही सांगणारे सुद्धा चांगले आहात. त्याच्यानंतर त्या ठिकाणी सांगत आहे आम्ही ऐकणारे सुद्धा चांगले. मात्र आता ते 88,000 जे ऋषी होते ते कसे महाराज, सिद्ध पुरुष होते, ते त्यांनी सांगितलं आम्ही ऐकणारे सुद्धा चांगले. मग ती कथा आम्हाला सांगा ना, कशी आहे ती कथा, सांगतात महाराज. त्या कथेचं महत्त्व सांगत आहे आणि त्या कथेचं महात्म्य सांगत असताना सांगतात महाराज, एक वेळेचा प्रसंग आहे ना, सुंदर अशी त्या ठिकाणी बद्रिका आश्रमाला त्या ठिकाणी सरस्वती नदी जी होती सुंदर अशी कलकल 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 अशी वाहत होती. आणि संध्याकाळची वेळ होती, 5-6ची वेळ असेल. सनकादिक ऋषी जे होते 4 भाऊ त्या सरस्वती नदीच्या किनारी विराजमान होते, बसलेले होते. सायंकाळची वेळ होती, सूर्य अस्ताला जात होता, गोधुली बेला होती. अशा अवस्थेमध्ये नारदजी मात्र जात होते. पण नारदजी जात असताना नारदजी अत्यंत खिन्न आहे, अत्यंत दुःखी आहे, चेहरा त्यांचा उदास आहे. आणि अत्यंत धावपळीमध्ये जात असताना त्या सनकादिक ऋषींनी नारदांना पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर त्यांनी विचार केला की नारदासारखा निष्काम असणारा पुरुष, ब्रह्मचारी असणारा, त्याच्या पाठीपोटी कोणी नाही, आणि असा असणारा पुरुष अशा अत्यंत उद्विग्नपणाने, अशा बेचैन मनाने, अशा खिन्न चेहऱ्याने, उदास चेहऱ्याने कुठे एवढी धावपळ करत आहे. म्हणून त्यांनी मात्र नारदाला प्रश्न केला, कथम ब्रह्मण दिनमुखः कुत चिंता तुरो भवान त्वरितम गम्यते कुत्र कुतशागमनम तवः. किती सुंदर प्रश्न केलेत महाराज, 4 प्रश्न करत आहे. कथम ब्रह्मण दिनमुख, ए ब्राह्मण देवता आहे ना, तुमचं मात्र हे जे मुखमंडळ हे काबर दीन झालेलं आहे असं त्या ठिकाणी सांगत आहे. आणि तुम्ही चेहऱ्यावर उदास आहेत, तुमच्या उदासीनता आहेत, आणि माणसाच्या आतमध्ये काय चालू आहे हे मात्र चेहरा बराबर सांगतो महाराज. कारण हा जो चेहरा आहे ना हा माणसाचा कॅमेरा आहे. तुम्ही आतमध्ये प्रसन्न आहात की आतमध्ये दुःखी आहात. भले तुम्ही त्या ठिकाणी खोटं किती जरी हसण्याचा प्रयत्न केला तरी आतले भाव बाहेर आल्याशिवाय राहत नाही, है ना. आतले भाव बरोबर बाहेर येतात महाराज, है ना. हे चेहरा बरोबर सांगतो महाराज. त्याला एक कहावत आहे पहा, काहीतरी अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, असं त्या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की आपल्या चेहऱ्या, आपल्या आतमध्ये, अंतःकरणामध्ये मनुष्य दुःखी आहे का सुखी आहे, आनंदी आहे की खिन्न आहे, हे मात्र सारा माणसाचा चेहरा सांगतो महाराज. आणि मग तो चेहरा पाहिला, त्याला विचारलं, नारदांना विचारत आहे, कथम ब्रह्मण दिनमुख, सांगा बरं तुमचं मुखमंडल का बरं दिन आहे, उदास दिसतात. आणि सांगत आहे कुत चिंता तुरो भवान, सांगतात तुम्ही कशाची चिंता करता. आता चिंता कोणी केली पाहिजेत महाराज, खरं सांगा बरं.
आहे का, ज्याला लय आश्रम चालवायचे आहे, ज्याला लय जणाला घेऊन चालवायचं आहे ना, ज्याला पार्टीपोटी खूप मोठे आहेत, आहे ना, अशांना चिंतेची गरज असते. पण तुम्ही तर ब्रह्मचारी आहात, आहे ना. नारदजीला सांगत आहे तुम्ही ब्रह्मचारी आहात, मग तुम्हाला कशाची चिंता, असं त्या ठिकाणी सांगत आहे. कशाची चिंता करतात, आणि सांगत आहे त्वरितम गम्यते कुत्र, एवढ्या लगबगीने तुम्ही कुठे चाललात आणि आता कुठून आलात, असे 4 प्रश्न केले. त्यावेळेस नारदजी सांगत आहे, महाराज खरं सांगू, मी मात्र ह्या पृथ्वीला खूप सुंदर समजलो. पृथ्वी कशीही, अवनी कशीही, धरा कशी आहे, अत्यंत पुण्यवती आहेत. खरोखर पृथ्वी ही जी आहेत ना महाराज, ही पुण्यवानच आहेत. कारण ह्या पृथ्वीवरून जर माणसाने ठरवलं तर कुठेही जाता येतं. मनुष्याने जर ठरवलं ना, कुठेही जाता येतं. महाराज तुम्हाला जर तुम्ही विचार केला, तुम्हाला नरकाला जायचं तर नरकाला जाता येतं, स्वर्गाला जायचं तर स्वर्गाला जाता येतं, वैकुंठाला जायचं तर वैकुंठालासुद्धा जाता येतं. हे आपल्या मनावर, म्हणजे हे कसं आहे, हे पृथ्वी कसं आहे, अत्यंत जंक्शन स्टेशन आहे. कुठं जायचं हे माणसाच्या हातात आहे. म्हणून नारदजी सांगतात, मी या पृथ्वीला अत्यंत पुण्यवती समजलो, आणि पुण्यवती समजून मात्र मी हिचं काय केलं, भ्रमण केलं. कुठे कुठे गेला तर सांगत आहेत महाराज, अहम तू पृथ्वीम यातो ज्ञात्वा सर्वमुत्तममिति पुष्करम च प्रयागम च काशीम गोदावरीम तथा. सांगत आहे ह्या पृथ्वीला सर्वात उत्तम समजून मी कुठे गेलो तर सांगत आहे पुष्करम च, पुष्करला गेलो, ज्या ठिकाणी ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. राजस्थानमध्ये एकच मंदिर आहे ब्रह्मदेवाचं तेवढं पृथ्वी तळावर. आता बाजूची कोणी बांधले असेल तर माहीत नाही, पण मेन प्रसिद्ध मात्र तेवढं एकच मंदिर आहे पुष्करचं ब्रह्मदेवाचं. पुन्हा सांगत आहे प्रयागमच, ज्या ठिकाणी प्रयागराज ज्याला म्हटलं जातं, ज्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे, गंगा यमुना आणि सरस्वती असे असणारं जो प्रयागराज, साऱ्या तीर्थांचा जो राजा आहे, अशा त्या ठिकाणी प्रयाग, आता तर त्याला इलाहाबाद म्हटलं जातं, अशा प्रयागराजला गेलो. पुन्हा सांगत आहे काशीला गेलो, आहे ना. काशी ज्या ठिकाणी काश्या मरणात मुक्ती, ही काशीमध्ये नुसतं मनुष्य मेला तरी त्याला काय होते, मुक्ती प्राप्त होते महाराज. तरीसुद्धा त्याला काय होते, मुक्ती प्राप्त होते. कारण काशीमध्ये मनुष्य मेल्याच्या नंतर शंकर भगवंत त्याच्या कानामध्ये तारक मंत्र देतात, आणि मग त्या मंत्राच्या साहाय्याने तो काय होतो, मुक्त होतो. मग आता आपण काशीला मरायला कधी जाणार बरं, आहे का नाही. काही लोक मरण्यासाठी जाऊन राहतात काशीला, पण आपण मरायला जातो का काशीला, नाही जात महाराज, आहे का नाही. म्हणून शंकर भगवंत आपण तिथे कधी मरणार, कधी शंकर भगवंत आपल्या कानामध्ये मंत्र देणार, आणि कधी आपली मुक्ती होणार. त्याच्यापेक्षा इथं जर आपण तोंडाने त्या ठिकाणी देवाचा मंत्र म्हटला, देवाचा जप केला, तर आपल्याला इथंच काय आहे, मुक्ती आहेत महाराज. म्हणून त्या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे, त्या काशीला पुण्यवती समजून मी काशीला गेलो, परत गोदावरीची बी परिक्रमा केली. पण नारदजी सांगतात मला मात्र कुठंच समाधान लाभलं नाही. खरं सांगा, कलियुगामध्ये समाधान आहे का, कुठं समाधान आहे का. आपल्याला वाटतं सासरवाडीला गेले का समाधान वाटेल, आहे ना, मित्राच्या तिथे गेलं समाधान वाटेल, आहे ना, आळंदीला आलं तर समाधान वाटेल. इथं समाधान आहे का नाही. तोंडापुरतं हा नका म्हणू, खरं सांगा समाधान इथंसुद्धा नाही. कारण इथं आल्याच्या नंतरसुद्धा तिथली चिंता आहे आपल्याला, कसं काय रे, वादळ बिदळ आलं का नाही, नांगरलं का नाही, आहे ना, पोरगं नीट राहतं का नाही, आहे ना, तेवढं झालं का नाही पाळी द्यायचं, हेच करतो आपण. मग कसं समाधान लाभल बरं, नाही लाभत ना महाराज. मला हेच सांगायचं आहे की मला मात्र कुठंच समाधान लाभलं नाही. कोण सांगतात, नारदजी सांगत आहे. आणि सांगतात महाराज काय काय पाहिलं, ना पश्य कुतसी चर्म मन संतोषकारकम कलीना धर्म मित्रेन धारेम बाधिता धुना. सांगत आहे मात्र मला कुठेच मनाला समाधान लाभल असं मात्र कुठंच दिसलं नाही. कारण का, तर कलीने मात्र धर्म बाधित करून टाकलेला आहे. हा काय, कलीचा प्रभाव आहे. मी नेहमी सांगत असतो, कली किती जरी वाईट असला पण कलियुगामध्ये एक गुण खूप मोठा आहे. कलियुगामध्ये मात्र फक्त भगवंताच्या नामाने काय होतो, उद्धार होतो महाराज, है ना. सुंदर त्या ठिकाणी आता कलियुगाचं महात्म्य सांगत असताना वर्णन करतात महाराज, है ना. तर शेवट ते धर्मराजाने शेवट त्या ठिकाणी ते आपले जे 4 भाऊ होते महाराज, त्या ठिकाणी भीम आहे, अर्जुन आहे, नकुल आणि सहदेव, या 4ही भावांना सांगितलं जाऊन पहा बरं आपल्या राज्यामध्ये काय काय चालू आहे आणि राज्यामध्ये काय विशेषता आहे ती मला सांगा.
म्हणजे पृथ्वी तळावर काय विशेषता आहे ती मला सांगा. असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी हे चारी भाऊ गेलेत महाराज त्या पृथ्वी तळावर. त्यांनी चौकडं भ्रमण करत असताना भीमाने त्या ठिकाणी ते सारे फिरून आले आणि फिरून आल्याच्या नंतर धर्मराजाने विचारलं, काय विशेषता पाहिली? विशेषता म्हणजे काहीतरी असं विचित्र गोष्ट काय पाहिली तुम्ही? असं त्या ठिकाणी विचारल्याच्या नंतर भीमाला विचारलं. भीमाने सांगितलं, महाराज मी अशी गोष्ट पाहिली की त्या ठिकाणी एक मात्र खूप असा बलाढ्य हत्ती होता आणि त्याला मात्र 2 सोंड होते. त्याला काय होत्या? 2 सोंडा होत्या असं सांगितलं. 2 सोंडाचा मी हत्ती पाहिला असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी धर्मराजाने विचार केला की आता मात्र कलियुगाला काय झालेली आहे? सुरुवात झालेली आहे. कशामुळे? की त्या ठिकाणी सांगत आहे कलियुगामध्ये असंच होणार आहे. लोक अत्यंत बलवान लोकसुद्धा 2 तोंडाचे राहणार आहेत, ज्याच्यामध्ये शक्ती आहे, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी अन्यायाचा प्रतिकार करण्याची शक्ती आहेत, तरी पण मात्र तो त्याचा प्रतिकार करू शकत नाही. त्याच्यामुळे असे असणारे जे लोक आहेत ते कसे? 2 तोंडाचे राहणार आहे ना. आता शक्ती आता बातात तुम्ही महाराज, नाही मी जर निवडून आलं तर तुमच्या गावामध्ये लाईटीची कमी 24 तास लाईट देईल, आहे का नाही? असे 2 तोंडाचे लोक आहेत. पाणी देईन आणि सडक करीन, काय नाहीत ना महाराज. कशाचं म्हणजे जे शक्तिवान लोक आहे ते मात्र 2 तोंडाचा काय करणार आहे? उपयोग करणार आहे असं सांगत आहेत. कलियुगाचं सांगतात महाराज कलियुगामध्ये. आणि पुन्हा पण अर्जुनाला विचारलं, तू काय त्या ठिकाणी विशेषता पाहिली? अर्जुनाने सांगितलं, महाराज मी असं पाहिलं, एक गाय व्याली, तिने आपल्या वासराला पोटभर असं दूध वगैरे पाजलं आणि ते वासरू त्या गाईलाच लाथा मारू लागलं. अशी विशेषता पाहिली, विचित्र घटना पाहिली. त्यावेळेस धर्मराजाने विचार केला कलियुगामध्ये असंच होणार आहे. जे पोरं आईला दूध पिणार, आई वडील त्याला एवढे सांभाळणार वगैरे आहे ना, त्याचं संगोपन करतील आणि पोरं करते झाली की आईबापाला लाथा मारून घराच्या बाहेर काढतील. हे कलियुगामध्ये घडणार आहे. पुढं सांगितलं महाराज त्या ठिकाणी. मग नकुलाला विचारलं, तू काय विशेषता पाहिली? उगा आठवलं म्हणून सांगतो बरं का, हे पुढचं महात्म्य हे कलियुगाचं. त्या ठिकाणी सांगत आहे, मी असं पाहिलं महाराज, 2 विहिरी होत्या. एक विहीर मात्र अत्यंत अशी तुडुंब भरलेली होती आणि हाताने असं ओंजळीने पाणी प्यावं एवढी भरलेली होती. आणि एका विहिरीच्या पार बुडाला पाणी होतं, पण तरी लोक ती ओंजळीने पाणी पिणारी म्हणजे भरलेली जी विहीर होती ना, त्या विहिरीवर कोणी पाणी पित नव्हतं. पण जिचं पार बुडाला पाणी होतं, असं वाटीने पाणी काढावं लागत होतं, तरी लोक मात्र तिच्याच पाणी भरायला जायचे. याचा अर्थ काय आहे? तर कलियुगामध्ये असंच होणार आहेत म्हणा. मोठे मोठे धनवान लोक जे आहेत ना, ते मात्र दान करणार नाही, ज्याच्यापाशी काही नाही आहे ना. जे मात्र हे धनवान लोक कसे होणार आहे? कृपण होणार आहे, अत्यंत कंजूस राहणार आहे. ते मात्र दान धर्म काहीच करणार नाही. पण ज्याच्यापाशी काहीच नाही त्याला मात्र द्यावं वाटणार आहे. म्हणून त्या ठिकाणी 10 जरी कमीत असेल तर त्यातला 1 रुपया का होत नाही, तो धर्माच्या कार्याला देणार आहे. म्हणून त्या ठिकाणी लोक कोणाकडे जास्त जातात बरं? देणाऱ्याकडे जाणार का त्या ठिकाणी आपल्याला पाहिल्यानंतर दार लावून घेणाऱ्याकडे जाणार? देणाऱ्याकडेच जाणार ना. म्हणून लोक मात्र त्या विहिरीला पाणी नाही तरीसुद्धा त्याच्याकडेच जातात. लोक वर्गणीला जास्त जे देतात ना त्याच्याकडेच जातात, मोठ्या लोकांकडे. म्हणजे कलियुगामध्ये सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की धनवान लोक मात्र दान धर्म करणार नाही, पण ज्याच्याकडे नाही ते मात्र थोडं का होत नाही पण दिल्याशिवाय राहणार नाही असं सांगत आहे. आणि पुन्हा सांगत आहेत महाराज कलियुगामध्ये. पुन्हा त्या सहदेवाला विचारलं, तू काय पाहिलं? सहदेवाने सांगितलं, महाराज मी असं पाहिलं, एक खूप मोठा डोंगर होता आणि त्या डोंगराच्या पायथ्याला असं माळीन गावासारखं गाव होतं. असं गाव होतं महाराज, डोंगराच्या पायथ्याला बसलेलं होतं आणि खूप मोठा दगड असा त्या डोंगरावरून वर घळत येत होता आणि तो दगड आता पूर्ण गावाला नष्ट करील असं मात्र त्या ठिकाणी वाटत होतं. पण तो दगड असा वरघळत येत असताना तेवढ्यात त्याला मात्र एका गवताचा तिनका आहे ना, गवताची काडी त्याला आडवी लागली आणि त्या गवताच्या काडीने मात्र तो दगड थांबला आणि ते गाव मात्र त्या ठिकाणी चेंदारेंदा व्हायचं थांबलं, वाचलं. कलियुगामध्ये असंच होणार आहेत महाराज. कलियुगामध्ये मात्र असे मोठमोठे डोंगर राहणार आहेत आहे ना. पण त्या ठिकाणी मात्र कलियुगामध्ये जर तरायचं असेल तर फक्त भगवंताचं तिनकारूपी नाम जे आहेत त्या नामानेच मात्र मनुष्य कलियुगामध्ये
तरू शकतो. म्हणून मात्र त्या ठिकाणी कलियुगामध्ये तर माणसाला तरायचं असेल, वाचायचं असेल, उद्धरून जर जायचं असेल तर फक्त एकच साधन आहे. काय आहे ते मात्र भगवंताचं छोटंसं नाम आहे. म्हणून सांगतात ना महाराज आहे ना, त्या ठिकाणी सांगतात महाराज संत महात्मे वर्णन करत असताना महाराज असं वर्णन करतात की एक त्या ठिकाणी नामरूपी जे आहेत ते नामच मात्र त्या ठिकाणी माणसाला भवसागरामधून कलियुगामध्ये तारू शकतं, असं वर्णन त्या ठिकाणी करतात. मला एवढंच सांगायचं होतं की कलियुग जो आहे त्याचं वर्णन करत असताना सांगत हे की कलीना धर्म मित्रेन धारेम बाधित अधुना, कलीने मात्र धर्म काय केलेला आहे, बाधित करून टाकला, असं सांगत आहे सुतजी महाराज. सांगत आहे महाराज अजून काय पाहिलं तर सांगत आहे कलियुगात अजून विचित्र गोष्टी पाहिल्या. काय पाहिल्या तर सांगत आहे तरुणी प्रभुता गे शालोको बुद्धिदायक कन्या विक्रोयन लोभात दंपतीनाम च कल्कनम. तरुणी प्रभुता गे हे घरामध्ये खरं सांगा बरं कोणाचं चालतं, तुमचं धकधक घरामध्ये खरं सांगा बरं इमानदारीना. जी नवीन सून करून आणलेली 10-15 दिवस ऐकती, लयतले 2 महिने ऐकल महाराज आहे ना, लयतले एखादं काट्टं पोट्टं उस्तर ऐकती आणि मग म्हणते तुम्हाला काही कळत नाही, अशी म्हणती का नाही, आहे का नाही. तरुणी घरामध्ये मात्र तरुण स्त्रीचं चालतं, म्हाताऱ्याला कोणी विचारत नाहीत महाराज आहे ना. म्हणून त्या ठिकाणी सांगत हे कलियुगाचा प्रभाव आहे. शालको बुद्धिदायक आणि घरामध्ये आपल्या घरात जास्त लुडबुड कोण करतं, बायकोचा भाऊ जास्त लुडबुड तोच करतो महाराज घरामध्ये आहे ना. म्हणून तीनदा तिकडं जर का माहेरला फोन जात असेल समजायचं एका चुलीच्या 2 चुली व्हायला टाईम लागत नाही. म्हणून जास्त फोन त्या ठिकाणी माहेरला करत जाऊ नका, आहे का नाही. आता तुमच्या मागं आता त्यांनाच मोठे फोन आहे, आपल्यापाशी तर फोन नाही, आहे का नाही. मला एवढंच सांगायचं आहे की त्या ठिकाणी शालक मोठं उदाहरण आहेत महाराज. एवढं मोठं महाभारत घडलं त्याला कोण कारण होता, आहे ना. धृतराष्ट्राचा सालाच कारण होता महाराज, गांधारीचा भाऊच कारण होता, आहे ना. शकुनी मामा, आहे का नाही. पण तो कसा, म्हणून जास्त साल्याचा सल्ला घेत जाऊ नका. आपल्या भावाला विचारा जा, आपल्या वडिलाला विचारा जा, आहे ना. त्या ठिकाणी जास्त जर का तुम्ही सासूरवाडीचा सल्ला जर घेतला ना ते मात्र तुम्हाला इकडचं विकून सासूरवाडीला तिकडं थोडीफार जमीन घेऊन द्यायला बसलेत महाराज. ते म्हणते काय पडलं तिकडं, या ना इकडं, आम्ही करून देतो तुम्हाला सर, असे. मला एवढंच सांगायचं आहे शालोक बुद्धिदायक कन्या विक्रोन लोभा दंपती नामचे कल्कनम. आणि लोभाच्या पोटी मात्र साऱ्या कन्येचा काय होतं हे कलियुगामध्ये विक्रय होतं हे. आता कशी भानगडे माहीत नाही तुम्हाला, आतून 50,000 रुपये देतो, काय 5-50 लागत सांगा पण द्या, आहे का नाही. आणि ते बी सुद्धा काय करतात महाराज मग घेतात, आहे ना. म्हणजे लोभाच्या पोटी मुलीचा काय होतं हे विक्रय होत आहे. आणि कलियुगात पुन्हा सांगत आहे दंपती नामचे कल्कनम, याच्यावर ध्यान द्या, आहे ना. लोभाच्या म्हणजे सारखं नवरा बायकोचं घरामध्ये काय होतं भांडण होतं. सांगा बरं, लय सल्ला आहे का घराघरामध्ये, इथले सोडून बरं का, काय ना. शेजारच्याचं सांगा, तुमच्या जे इथं आलेले नाही तुमच्याबरोबर, खरं सांगा बरं त्यांचा सल्ला आहे का बरं, नाही ना. तिकडं गेलं का मग त्यांना तुमचं सांगायला लावीन, त्यांचं सांगा. आता मला एवढंच सांगायचं आहे की मात्र पती पत्नीचं एवढं महाराज ती त्याच्यासाठी सारं सोडून आलेले असते, आहे ना. हा सुद्धा तिच्यासाठी सार आपल्या आईवडिलांना सोडून स्वतंत्र राहत असतात. तरी पण त्या दोघांचं जमतं का बरं, थोड्या गोष्टीवरून काय होतं भांडण होत राहतं. म्हणून घरामध्ये भांडण नाही पाहिजे. घरामध्ये जर सारखी किरकिर जर चालू असेल ना, तू मै जर चालू असेल ना तर घरात लक्ष्मी टिकत नाही, शांतता राहत नाही, सुख राहत नाही, समाधान राहत नाही. म्हणून घरामध्ये किरकिर जास्त करत जाऊ नका. अरे संसार आहे, संसार रावणादिकांचा पूर्ण झाला नाही, ज्याने मात्र त्या ठिकाणी 33 कोटी 9 ग्रह आपल्या पायाखाली ठेवले होते, साऱ्या देवांना बंदी खाण्यात ठेवलेलं होतं. असा असणारा जो रावण, त्याचा संसार पूर्ण झाला नाही. झाला का बरं, नाही झाला, आहे ना. 80,000 बायका असताना सुद्धा लाईट आली का, बोले बालकृष्णलाल की. एवढा मोठा बलाढ्य असणारा जो
तो रावण त्याचा संसार पूर्ण झाला नाही, आपलं तर काय आहेत महाराज. म्हणून त्या ठिकाणी संसारामध्ये जे आहेत ना त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करायला शिका. ॲडजस्टमेंट केलं पाहिजेत महाराज. आणि ॲडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी, तेवढी पॉलिसी काढून घ्या. कारण त्या ॲडजस्टमेंट जर केलं तरच मात्र मनुष्य समाधानी राहू शकतो, सुखी राहू शकतो. जर तुम्ही ॲडजस्ट जर केलं नाही आणि असलेल्या परिस्थितीमध्ये जर समाधान जर मानलं नाही तर मात्र निश्चित तुमच्यावर मात्र घटस्फोटाची बारी आल्याशिवाय राहत नाही. म्हणून समाधान मानण्याचा प्रयत्न करा. संसार मी नेहमी सांगत असतो, संसार हा केळीच्या पानासारखा आहेत महाराज. आणि याला किती जरी शिवण्याचा प्रयत्न केला तरी मात्र त्याला आपण शिवू शकत नाही. जिथं टाचा मारू तिथंच ते फाटत असतं. तसा हा संसार आहे. संसरती इति संसार हा सारखा सरकत चालत असतो महाराज. म्हणून संसारामध्ये त्या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या घरामध्ये जे आहेत ना त्याच्यामध्ये समाधान मानलं पाहिजे. सारखं किरकिर सारखं कलह करू नये. जर घरामध्ये सारखं भांडण होत असेल, किरकिर जर होत असेल तर लक्ष्मी मात्र घरामध्ये टिकत नाही. म्हणून घरामध्ये भांडत जाऊ नका. तुम्हाला जर वाटत असेल आपल्या घरामध्ये, मग तुम्ही म्हणता आहे ना हे तर एवढे कमवतात पण पैशाला पैसाच लागत नाही, कसा लागल. तुम्ही सारखे भांडत राहतात, ती लक्ष्मी कशी त्या ठिकाणी स्थिर राहील, कसं तिला समाधान वाटेल. तुम्ही सांगा बरं, एखाद्या जर भांडण चालू असेल तुम्हाला तिथं ऐका वाटतं का? नाही ऐका वाटत. ते पहा वाटतं का? नाही पहा वाटत. तशी ती लक्ष्मी जी आहे ना ते आपल्या म्हणजे सुख समाधान जे आहे ते मात्र आपल्या घरात राहत नाही जर सारखं भांडण जर असेल तर. म्हणून घरामध्ये किरकिर करत जाऊ नका आहे ना. म्हणून त्या ठिकाणी सांगत आहे कलीना धर्म मित्रेन धारयम बाधित अधुना. कलीने मात्र धर्म बाधित करून टाकलेला आहे असं त्या ठिकाणी सांगत आहे. मग महाराज असं जे आहे, असा जो कली जो आहे तर त्याच्यामध्ये मात्र त्या कलीमधून तरुण जाण्याचा उपाय काय आहे असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगत आहे भगवंताचं चिंतन हाच मात्र त्याला सर्वात मोठा काय आहे एक उपाय आहे असं त्या ठिकाणी सांगत आहे. आणि एवढं सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी कारण मनुष्याला मात्र शरण जाण्यासाठी योग्य फक्त एक परमात्माच आहे असं त्या ठिकाणी सांगत आहे. आणि मग ते सांगितल्याच्या नंतर असं सांगतात महाराज की मग नारदजी सांगतात मी असं फिरलो पण मला समाधान मात्र कुठंच लाभलं नाही असं सांगत आहे. आणि महाराज मी ह्या जगामध्ये ह्या कलियुगामध्ये फिरताना एक अशी विचित्र घटना पाहिली. मी फिरत असताना त्या ठिकाणी मी सारे काशी गोदावरी प्रयाग आहे ना नर्मदा चौकडं फिरलो महाराज. आणि फिरता फिरता तीर्थयात्रा करता करता वृंदावनामध्ये गेलो. तिथे गेल्याच्या नंतर मी एक अशी विचित्र घटना पाहिली. एक तरुण स्त्री बसलेली आहे, तिच्या मांडीवर 2 वृद्ध बसलेले आहेत आणि वृद्ध त्या ठिकाणी म्हणजे झोपलेले आहेत. त्यांचे ते मात्र मूर्छित अवस्थेत आहे, बेशुद्ध अवस्थेत आहे. आणि मी ते दृश्य पाहिलं. तिथे त्या तरुण स्त्रीने मला पाहिलं आणि मला त्या ठिकाणी तिने आवाज दिला भो साधो क्षणम तिष्ठ मदचिंता मपिवार हे साधो महाराज थोडंसं थांबा. माझी जी चिंता आहेत ना ती माझी चिंता मात्र काय करा दूर करा. मग त्या ठिकाणी नारदजी सांगते मी तिला विचारलं तू कोण आहेस. ती भक्ती ती ख्याता इमो मम तनयो हो. ती सांगते मी मात्र भक्ती आहे आणि हे मात्र माझे 2 ज्ञान आणि वैराग्य माझे मुलं आहे. जगामध्ये ही आश्चर्याची गोष्ट आहे की आई मात्र तरुण आहे आणि मुलं मात्र म्हातारे झाले. हे माझं दुःख आहे. म्हणून माझ्या मुलांना तुम्ही शुद्धीवर आणा, त्यांना मात्र तरुण करा असं नारदाला सांगितल्याच्या नंतर नारदजी सांगत आहे मी प्रयत्न करू लागलो त्यांना उठवण्याचा. मी म्हणू लागलो हे ज्ञान प्रबुद्धताम, हे वैराग्य प्रबुद्धताम, हे ज्ञाना उठ, हे ज्ञाना उठ, हे वैराग्य उठ असं म्हणून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि मग मात्र त्यांच्यापाशी मी विष्णू सहस्रनामाचे श्लोक म्हटले, त्यांच्यापाशी स्वस्ती वाचन केलं आहे ना. त्यांना जागवण्याचा प्रयत्न केला, गीतेचा पाठ केला. जोपर्यंत गीतेचा पाठ करायचो, जोपर्यंत माझ्या मुखातून विष्णू सहस्रनाम त्यांच्या कानावर पडत होतं तोपर्यंत ते शुद्धीवर यायचे. आणि माझं मुख बंद झालं, माझं उच्चारण बंद झालं की ते पुन्हा बेशुद्ध होऊन जायचे. असा बराच वेळ चालला आणि मग मात्र मला घाम फुटला. आणि मग त्यावेळेस मात्र आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं नारदजी तुमचा उद्यम जो आहे तो बरोबर आहे, पण तुम्हाला जर ज्ञान आणि वैराग्याला जर उठवायचं जर असेल तर त्या ठिकाणी सत्कर्म करा असं म्हणत आहे. आणि असं म्हटल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी मग ते सत्कर्म करा म्हटल्याच्या नंतर नारदजी सांगत मी विचार करू लागलो
की नेमकं सत्कर्म म्हणजे काय? विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणं म्हणजे सत्कर्म नाही का? त्या ठिकाणी वेदाचे मंत्र म्हणणं, स्वस्ती वाचन करणं म्हणजे त्या ठिकाणी सत्कर्म नाही का? गीतेचे मंत्र म्हणणं म्हणजे सत्कर्म नाही का? असं त्या ठिकाणी नारदजी विचार करू लागले. पण नारदजींना मात्र त्या ठिकाणी सत्कर्म जे होतं महाराज ते मात्र काही सुचेना. मग नारदजीने त्या ठिकाणी त्या सत्कर्माच्या शोधामध्ये नारदजी निघाले. आता नारदजी सत्कर्माच्या शोधात निघाले म्हटल्याच्या नंतर जेवढे ऋषी मुनी होते ना, काहींनी मौन धारण केलं, काही तीर्थयात्रेला निघून गेले, काहीने मात्र यज्ञावर बसलेले आहेत, असं होऊ लागलं महाराज. काही नारदजी आल्याबरोबर त्यांना सांगू लागले, महाराज तुमच्यासारखे देव ऋषी आलेत आणि मी मात्र तुम्हाला काय ज्ञान सांगणार, तुम्हाला त्या ठिकाणी ते कळलं नाही तर आमच्यासारख्या पामरांना काय कळणार, असं म्हणून नारदजीची शरणागती पत्करू लागले. कारण का की देव ऋषी ब्रह्माचे मानसपुत्र असणारे नारदजी त्यांना सत्कर्म कळाना, तर आपल्याला काय कळायचं, असं म्हणून ऋषी मुनींनी काय केलं महाराज, मी सांगत होतो झाकली मूठ 1.25 लाखाची आहे का नाही, झाकलेली जी आहेत ना ती 1.25 लाखाची बरी राहते. आता त्या मुठीत किती चढवलेले आहे काय माहिती, मी दृष्टांत मागच्या वेळेस सांगितलं होता झाकली मूठ 1.25 लाखाची का म्हणतात म्हणून, आहे का नाही. तर असं तर त्या ठिकाणी नारदजीने विचार केला आणि ते ऋषीमुनी मात्र काही नाव असं वाटू लागलं, महाराज नारदजी आपल्याकडे येतील, आपल्याला जर विचारलं सत्कर्म काय आहे, आपल्याला जर नाही सांगता आलं तर उगा आपले त्या ठिकाणी 4-2 मग भक्त लोक आपले पाया पडतात, येतात, बरी श्रद्धा आहे, मानतात, ते मानणार नाही, ते म्हण काय येतं ह्या महाराजला असं म्हणतील. आणि मग त्या ठिकाणी काहींनी मौन धारण केलं नारदजीच्या धाकानं. नारदजीला सत्कर्म कोणीच सांगाना महाराज. त्याच्यामुळे नारदजी अत्यंत दुःखी आहे, खिन्न आहे, बेचैन आहे, चिंतातूर आहे. आणि अशा अवस्थेमध्ये नारदजी सत्कर्माचा शोध करण्यासाठी निघालेले आहे. आणि मग नारद सांगतात, महाराज माझं परमभाग्य आहे की माझ्या पूर्व काहीतरी संचित उदयाला आलेलं आहे आणि त्याच्यामुळे मात्र मला तुमची भेट झाली. कोणाला म्हणत आहे, सनकादिक ऋषीला. आणि महाराज मग आता सांगा ना मला ते सत्कर्मक आहे. असं म्हटल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी नारदजी सनकादिक ऋषींना शरण जातात आणि मोठ्या प्रेमाने विचारतात सत्कर्मक आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी सनकादिक ऋषी नारदाला सांगत आहे की सत्कर्म सूचको न्यूनम ज्ञान यज्ञ स्मृतो बुधैः श्रीमद्भागवता लापः स तु गीतशुकादिभिः. सांगत आहे सत्कर्मो शुचको न्यूनम, थोडे आहे. सत्कर्म कसं आहे, अत्यंत न्यून म्हणजे अत्यंत थोडं आहे असं त्या ठिकाणी सांगत आहे. आणि ते मात्र ते कसं ज्ञान संत एकांत बैसले सर्व सिद्धांत शोधिले असं वर्णन करतात महाराज. म्हणजे संत महात्म्यांनी त्या ठिकाणी चिंतन करून त्या सत्कर्माचं काय केलेलं आहे, शोध लावलेला आहे. ना जसं दह्याचं मंथन केल्याच्या नंतर लोणी निघतं ना, तसं संत महात्म्यांनी चिंतन करून शास्त्राचं चिंतन केलं, आपल्या तपाचं चिंतन केलं, साऱ्यांचं सार म्हणजेच त्या ठिकाणी ते त्यांनी जे शोध लावला ते सत्कर्म आहे. ते काय आहे ते सत्कर्म, तर ते सांगत आहे श्रीमद्भागवतालापः म्हणजे श्रीमद्भागवताची कथा म्हणजे श्रीमद्भागवत हेच काय सत्कर्म आहे. आणि असं सत्कर्म जे आहेत ना याचं स्वीकार याचं गान कोण करतं, तर सांगत आहे जे वैराग्यवान आहे असे असणारे जे शुकाचार्यांसारखे, म्हणजे या ठिकाणी शुकाचार्यांचं नाव घेण्याचं एकच कारण, शुकाचार्यासारख्या वैराग्यवान पुरुषानेही ज्याचं गान करावं असं ते भागवत आहे. म्हणजे किती त्याची विशेषता आहे बघा महाराज. जन्म घेतल्याबरोबर ज्या शुकाचार्यांनी वनाचा स्वीकार केला, त्याग केला आपल्या घरादाराचा, असे असणारे शुकाचार्य, त्यागी असणारे शुकाचार्य, त्यांनी मात्र त्या श्रीमद भागवताचं गान करावं. ते श्रीमद भागवत कसं असेल म्हणून सांगत आहे त्या ठिकाणी ते कसं आहे, तर ते अत्यंत न्यून म्हणजे थोडं सत्कर्म आहे असं म्हणत आहे. असं म्हटल्याच्या नंतर मग नारदजी सांगतात, महाराज मग ते सत्कर्म इतकं थोडं आहे तर तुम्हीच सांगा ना. असं म्हटल्याच्या नंतर सनकादिक ऋषीने सांगितलं, महाराज आम्ही मात्र आमचं स्थान सोडत नाही, कारण आम्ही घेतलेला आहे क्षेत्रसन्यास. आणि क्षेत्रसन्यास घेतल्याच्या नंतर तेवढ्या क्षेत्राच्या तेवढ्या जागेच्या बाजूला जाता येत नाही, आम्ही मात्र आमचं स्थान सोडत नाही असं त्या ठिकाणी सनकादिक ऋषींनी सांगितलं. आणि असं म्हटल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी नारदजी विनंती करतात आणि सांगतात, महाराज थोडंसं तो सारा हिमालयाचाच भाग आहेत असं सांगत आहे आणि तुम्ही मात्र थोडंसं हिमालयामधून थोडंसं खाली या, मी मात्र त्या ठिकाणी ज्ञान वैराग्य जे भक्ती आहे त्यांना मात्र वरती थोडंसं घेऊन येतो असं सांगत आहे. मग त्या ठिकाणी नारदजी काय करतात,
हरिद्वारच्या ठिकाणी आनंद नावाचा घाट आहे. त्या आनंद नावाच्या घाटावर सुंदर असं कथेचं काय केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे. आणि ते आयोजन केल्याच्या नंतर मग सनकादिक ऋषी कथा सांगायला बसलेले आहे, नारदजी कथा ऐकायला बसलेले आहे. आता त्या ठिकाणी जगातली पहिली कथा होती महाराज, की वक्ते 4 आहे, श्रोता फक्त एकच आहे. आणि सुरुवातीला नारदजी एकटेच होते आणि त्या स्टेजवर मात्र कथा सांगण्यासाठी 4 भाऊ, सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार हे 4ही भाऊ त्या ठिकाणी बसलेले होते. सनकादिक ऋषी नारदाने त्या ठिकाणी अजून 3 आसनं टाकलेले, ज्ञान, वैराग्य आणि भक्तीसाठी टाकलेले, त्यांचं आव्हान केलेलं आहे. आणि पाहता पाहता सनकादिक ऋषी कथा सांगत आहे. नारदजी कथेचे यजमान आहे, नारदजी कथा करवीत आहे. असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्यांच्या कानावर ही वार्ता गेली त्यांनी मात्र सारे आपल्या आश्रमाचा त्याग करून कथा श्रवण करण्यासाठी आले. त्यांनी विचार केला असा योग मात्र पुन्हा आपल्या जीवनामध्ये येणार नाही, की सनकादिक ऋषींच्या मुखातून आपल्याला कथा ऐकायला मात्र पुन्हा कधी भेटल याची मात्र शाश्वती नाही. म्हणून आलेली संधी जी आहे ती मात्र जाऊ द्यायची नाही. म्हणून आलेल्या संधीचं माणसाने काय केलं पाहिजे, सोनं केलं पाहिजे. काय सांगावा, पुढच्या वर्षी आपल्याला आळंदीला येतं का नाही सांगता येत नाही ना महाराज. आहे ना, इथं आलो, कोरोनामधून वाचून आलो, आहे का नाही, वाचलो ना आतापर्यंत. तर मग आपण आपल्या संधीचं काय केलं पाहिजे, सोनं केलं पाहिजे. आपल्या वेळेचं काय केलं पाहिजे, सोनं केलं पाहिजे. सोनं केलं पाहिजे म्हणजे जाशान दुकानातून घ्याशान सोनं, तसं नाही बरं का. म्हणजे आपल्या वेळेचा काय केला पाहिजे, सदुपयोग केला पाहिजेत. कथा काय केली पाहिजे, श्रवण केली पाहिजेत, कीर्तन श्रवण केलं पाहिजेत, आहे ना, पारायण मात्र त्या ठिकाणी केलं पाहिजे. हा वेळेचा काय आहे, सदुपयोग आहे. म्हणून त्या ठिकाणी सांगत आहे की मग त्या ऋषीमुनींनी विचार केला आणि मग पाहता पाहता हजारो ऋषीमुनी ते ग्रस्ती जे होते त्यांनी मात्र आपल्या कुटुंबासहित त्या ठिकाणी कथा श्रवण करण्यासाठी आले. जे 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 ब्रह्मचारी होते ते मात्र आपल्या शिष्य समुदायासहित त्या ठिकाणी कथा श्रवण करण्यासाठी आलेले आहे. असं पाहता पाहता हजारो ऋषीमुनी मात्र त्या ठिकाणी कथा श्रवण करण्यासाठी जमा झालेले आहे. मग सनकादिक ऋषी कथा सांगत आहे, नारदजी त्या ठिकाणी मध्ये मध्ये प्रश्न करत आहे. सनकादिक ऋषी कथांचं महात्म्य सांगत असताना सांगतात, ही कथा एवढी बलशाली आहे, किती जरी मनुष्य पापी जर असेल त्याने जर काय आपल्या जीवनामध्ये कथा जर काय एकदा श्रवण केली तर तो मात्र काय होतो, पापमुक्त होतो. बोली बालकृष्ण लाल की. एवढा ह्या कथेचा काय आहे, प्रभाव आहे. एवढी कथा कशी आहे, श्रेष्ठ आहे. मग नारदजी विचारतात, महाराज कोण कोण मुक्त होतो, कोण कोण पापी आहे, ते सांगत आहेत महाराज. ये मानवाहा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्ग गाहा क्रोधाग्नि दग्धा कुटिलस्य कामिनः सप्ताह यज्ञेन कलो पुनंती ते. सांगत आहे, ये मानवाहा पाप कृतस्तु सर्वदा, जो मनुष्य सतत पाप कर्मामध्ये रत आहे अशा व्यक्तीने जरी कथा श्रवण केली 7 दिवस त्याचा उद्धार होतो. जो दुराचारी आहे, जो मात्र विमार्ग म्हणजे जो मात्र शास्त्राने सांगितलेल्या मार्गाचा अवलंबन करत नाही, विरुद्ध मार्गाने चालतो, असा जो आहेत महाराज. पुन्हा सांगत आहे, जे लोक क्रोधी आहे, सतत क्रोध करतात, चिडचिड करतात, असे जे लोक आहेत. पुन्हा सांगत आहे त्या ठिकाणी जे कुटील आहेत, कुटील म्हणजे खोटं बोलणारे जे आहे, दुसऱ्याला ठकवणारे जे, दुसऱ्याला फसवणारे जे आहे, असे कुटील लोक जे आहेत, जे कामी लोक जे आहे, जे विषयी लोक आहे, अशा माणसाने जरी 7 दिवस मात्र श्रीमद भागवत श्रवण केलं तर त्याचासुद्धा काय होतो, उद्धार होतो. एवढं श्रीमद भागवत काय आहे, श्रेष्ठ आहे असं त्या ठिकाणी सांगत आहे. मग त्या ठिकाणी नारदजी सांगतात, महाराज तुम्ही सांगतात बरोबर आहे, पण असं कधी घडलं का, ज्याने जीवनभर पाप केलं आणि त्याला जर 7 दिवस त्या ठिकाणी भागवत कथा श्रवण करायला मिळाली त्याचा उद्धार होतो. बरोबर आहे, पण जीवनभर पाप करून जर त्या ठिकाणी जिवंत असताना त्याला जर कथा श्रवण करायला मिळालीच नाही तर त्याची काय स्थिती आहे. तर नारद त्या सनकादिक ऋषी सांगतात की त्याच्या उद्देशाने जर त्याचे जे अपतेष्ट जे आहेत आहे ना, जे त्याचे बंधू सखे सोयरे जे आहेत ना, मला अपतेष्ट म्हणजे त्याचं हित चिंतणारे जे आहेत, त्यांनी जर त्याच्या उद्देशाने जर कथा केली तर त्याचा काय होतो, उद्धार होतो. असं सांगितल्याच्या नंतर नारद सांगतात, असा काही इतिहास आहेत का. मग त्याच्यासाठी सुंदर असा इतिहास सांगतात, तो आपण पाहू. 2 मिनटं भजन करा. श्रीमन्नारायण नारायण नारायण
श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण बोले बालकृष्ण लाल की। महाराज त्या ठिकाणी सुंदर असा इतिहास सांगतात आणि सांगत असताना सांगत आहे सुंदर त्या ठिकाणी गाव हे सांगतात महाराज तुंगभद्रा तटे पूर्वम भूतपत्तनम उत्तमम यत्र वर्णाः स्वधर्मेण सत्य सत् कर्म तत्पराहा वर्णन करत आहे। सुंदर असं त्या ठिकाणी तुंगभद्रा नावाची नदी आहे, त्या ठिकाणी उत्तम नावाचं नगर त्या नदीच्या किनारी बसलेलं आहे आणि त्या नगरामध्ये राहणारे जेवढे लोक होते ते आपल्या आपल्या वर्ण धर्मानुसार त्या ठिकाणी सारे आपल्या सत्यकर्माचं काय करत होते पालन करत होते असं सांगत आहे। त्याच नगरामध्ये एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे, तो अत्यंत संतुष्ट आहे, समाधानी आहे, अत्यंत विद्वान आहे। त्याची एक पत्नी आहे, तिचं नाव आहे धुंदुली आणि तिचा स्वभाव मात्र अत्यंत त्या आत्मदेवाच्या विरुद्ध तिचा स्वभाव आहे असं सांगत आहे। असे बरेच दिवस झाले त्यांच्या विवाहाला आणि झाल्याच्या नंतर सांगत आहे की हिचा स्वभाव मात्र अत्यंत कसा आहे त्या ठिकाणी कुटील स्वभाव आहे। कुटील म्हणजे त्या ठिकाणी तिचा दाखवण्याचा स्वभाव आहे आणि जे लोक दाखवण्यासाठी परमार्थ करतात, जे लोक दुसऱ्याचा अपमान करण्यासाठी परमार्थ करतात, जे लोक ईर्ष्याच्या पोटी जे परमार्थ करतात त्यांचा परमार्थ मात्र कधीच फलीभूत होत नाही। म्हणून परमार्थ हा दाखवण्याची वस्तू नाही, परमार्थ ही जी आहेत ना मला ही अनुभवाची वस्तू आहे। परमार्थ हा प्रदर्शनाची वस्तू नाही, म्हणून परमार्थाचं प्रदर्शन कधीच करू नये है ना। काही काही लोकाला लई सवय असते म्हणा इकून गंध लाव इकून गंध लाव इकून गंध लाव माळा घे, लोक आले का राम 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 लोकाला फोन मोठ्या मोठ्याने राम राम म्हणतो आणि लोक गेले का मग अजून तो कोणी आलंच नाही, कोणी दक्षिणा तर ठेवलीच नाही वगैरे वगैरे वगैरे। मला एवढंच सांगायचं आहे की माणसानं देखाव्याचा परमार्थ करू नये। मला देखाव्याचा जर तुम्ही जर दुसऱ्याचा अपमान करण्यासाठी जर परमार्थ करत असेल तर तो परमार्थ कधीच फलीभूत होत नसतो। म्हणून त्या ठिकाणी सांगत आहे ही जी धुंदुली आहेत ना आणि देवाला तसं आवडत नाही, देवाला असं तुमचं जसं साधं भोळं जे असेल ना ते देवाला चालतं महाराज, पण तुम्ही जर त्या ठिकाणी लई सोहळ्यात दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर देवाला ते पण आवडत नाही। म्हणून देव सांगतात महाराज निर्मल मन जन सो मोही पावा मोही कपट छल छिद्र ना भावा। भगवंत सांगतात ज्याचं मन निर्मळ आहेत ना तोच मला प्राप्त करू शकतो, मला कपट आणि छल मात्र बिलकुल आवडत नाही, कारण त्याला ते सारं कळतं ना महाराज। तुम्ही कोणत्या उद्देशाने त्या ठिकाणी त्याचं भजन करतात, त्याचं कीर्तन करतात, कोणत्या उद्देशाने तुम्ही अन्नदान करतात, कोणत्या उद्देशाने तुम्ही तीर्थयात्रा करतात, कोणत्या उद्देशाने तुम्ही वारी करतात, कोणत्या उद्देशाने तुम्ही नामस्मरण करतात हे सारं त्याला समजतं, कारण तो काही दूर नाही, तो आतमध्येच बसलेला आहे। मला एवढंच सांगायचं आहे की देखाव्याचा परमार्थ करू नका। धुंदुली मात्र अत्यंत देखावापणा करीत होती आणि त्या ठिकाणी ती करीत असताना पुढे मात्र बरेच दिवस झाले, दिवसामागून दिवस व्यतीत झाल्याच्या नंतर आत्मदेवाच्या घरी आत्मदेवाने काय केलं होतं, एक गाय पाळलेली होती आहे ना। बरेच 6-7 वर्षे झाले पण ती गाय कधीच व्याली नाही, जनली नाहीत महाराज। आत्मदेवाच्या अंगणामध्ये सुंदर असं तुळशीचं वृंदावन, ती तुळशी बांधलेली होती आणि त्याच्यामध्ये ती तुळशी होती ना ती मात्र कधीच हिरवीगार होत नव्हती महाराज। आणि मग पुढे असा प्रसंग झाला की लोक त्याला विचारू लागले महाराज तुम्ही गाय तर एवढ्या दिवसापासून तुमची गाय आहे पण कधी ती जनलेली दिसत नाही, तुम्ही दारापुढं तुमच्या सुंदर असं तुळशी वृंदावन बांधलेलं आहे पण त्या वृंदावनामध्ये कधी तुळस जी वृंद आहे ती मात्र कधी दिसली नाही, हिरवीगार कधी दिसली नाही। आत्मदेव सांगत आहे बघा ना मी गायीची सेवा करतो, तुळशीची पण सेवा करतो पण ती हिरवी होत नाही, गाय जंदत नाही, काय करावं असं विचार करत आहे। मग लोक म्हणतात महाराज बरोबर आहे, तुमचं काहीतरी पाप आडवं आलं असं सांगत आहे। कारण का की तुमच्या घरी मात्र संतती नाही, तुमच्या घरी काही मूलबाळ नाही असं सांगत आहे। मग असं म्हटल्याच्या नंतर आत्मदेव विचार करू लागला बरोबर आहे,
आहे ना. माझ्या घरी एवढी संपत्ती आहे पण मला संततीच नाही, एवढ्या संपत्तीचं करायचं तरी काय. आणि आपल्याला मात्र पिंडदान कोण करणार, आपलं तर्पण कोण करणार, आपल्याला मात्र पाणी द्यायलाच कोणी नाही, तर आपल्या जीवनाचा उपयोग तरी काय. म्हणून एवढा विद्वान कर्मकांडी असणारा तो आत्मदेव पण संतती नसल्यामुळे खिन्न झाला. आणि गृहस्थी आश्रमामध्ये जर गृहस्थी आश्रमाचा जर स्वीकार जर केला तर गृहस्थी आश्रमाची पूर्णता जी आहे ती मात्र संततीने होत असते. जोपर्यंत गृहस्थी आश्रमामध्ये संतती प्राप्त होत नाही तोपर्यंत मात्र पितरांचं ऋण असं फिटत नाहीत असं सांगतात. म्हणजे संतती जर झाली मग ती मुलगा असू द्या मुलगी असू द्या की मग मात्र पितरांचं ऋण काय होतं, फिटल्या जातं. पण जर एखादा जर ब्रह्मचारी राहिला असेल, तर एखाद्याने जर संन्यास मार्गाचा स्वीकार जर केला असेल तर त्याच्यावर मात्र पितरांच्या ऋणाची जबाबदारी राहत नाही. पण जो गृहस्थी आश्रमाचा स्वीकार करून जर त्या ठिकाणी संतती प्राप्त होत नसेल तर त्या ठिकाणी मग पितरांनी कोणाकडं पाहायचं, पितरांनी त्या ठिकाणी कोणाकडे अपेक्षा ठेवायची, तर ते मात्र गृहस्थी आश्रमाकडे काय करतात, अपेक्षा ठेवत असतात की नाही आमचा मुलगा आम्हाला तर्पण देईन, आमचा नातू आमचा पंतू मात्र निश्चित आम्हाला मात्र त्या ठिकाणी आमच्या नावाने मात्र काय करीन, पाणी त्या ठिकाणी दान करीन, पिंडदान करील, असं त्यांना अपेक्षा असते. म्हणून आतमध्ये विचार करतो, मी गृहस्थी आश्रमाचा स्वीकार केला पण संतती झाली नाही, माझा जगून तरी काय उपयोग. म्हणून खिन्न झाला आणि खिन्न झाल्याच्यानंतर दुःखी झाला, वनात गेला आणि वनात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती नदी जी होती ना तिच्यामध्ये आत्महत्या करण्याचं ठरवलं आत्मदेवाने. पण त्या नदीच्या किनारी मात्र एक महात्मा विचरण करत होता. आत्मदेवाला वाटलं आपण तर मरणारच आहोत ना, पण शेवट तरी महात्म्याचं दर्शन घेऊ. म्हणून आत्मदेवाने त्या महात्म्याच्या चरणावर मस्तक टेकवलं आणि मस्तक टेकवल्याच्या नंतर महात्म्याने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. आणि मी मगाशीच सांगितलं चेहरा काय कॅमेरा आहे, आतमध्ये तुमचं काय चालतं ते सारा चेहरा सांगतो. आणि महात्म्याने चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर महात्म्याने त्याला प्रश्न केला, कथम रोदिशी विप्रतम का ते चिंता बलियसी वदतम सत्वरमय्य स्वस्य दुःखस्य कारणम. सांगत आहे की महाराज हे ब्राह्मण देवता तुम्ही का बरं रडतात, काय तुम्हाला दुःख आहे, तुमच्या दुःखाचं कारण तरी मला सांगा. असं म्हटल्याच्या नंतर आत्मदेव त्या महात्म्याला सांगत आहे, बघा ना महाराज माझं पंचकृषीत खूप नाव आहे, मी कर्मकांडामध्ये खूप विद्वान पण आहे, पण मात्र माझ्या घरी खूप संपत्ती आहे, पत्नीसुद्धा मला चांगली सुशील मिळालेली आहे, पण मला संततीच नाही, त्याच्यामुळे परपंचामध्ये संसारामध्ये मन लागत नाही आहे ना. मी गंज उपाय करून पाहिले आहे ना, गुजरातला जाय, इकडं जाय, तिकडं जाय, गंज केले उपाय, पण मात्र आता याच्यातच जर संततीचं जर सुख जर प्राप्त नसेल तर काचा फायदा काय महाराज है ना. म्हणून त्या ठिकाणी आत्मदेवाने आपलं घराणं सांगितलं, महाराज मला संतती नाही. त्यावेळेस त्या ठिकाणी महात्मा त्याला समजून सांगतात महाराज मुंचा ज्ञानम प्रजा रूपम बलिष्ठा कर्मणो गतिही विवेकम तू समाज साध्य त्याचे संसार वासनाम. सांगत हे महाराज मुंचा ज्ञानम अरे तुझी जी संसाराची जी वासना आहेत ना ही सोडून दे, कारण का बलिष्ठो कर्मना गतिही कर्माची जी गती आहे अत्यंत बलवान आहे. सप्त जन्म नैवच म्हणजे 7 जन्मापर्यंत तुला मात्र संतती सुख मिळणार नाही असं महात्म्याने सांगितल्याच्या नंतर आत्मदेवाने पुन्हा त्याचे पाय घट्ट धरले. त्याला वाटलं हे आपलं भविष्य सांगू शकतात तर भविष्य बदलूही शकतात, संत काय करू शकत नाहीत महाराज आहे ना. संत काय करू शकत नाहीत आहे ना. राईचा पर्वत, पर्वताची राई, स्त्रीचा पुरुष, पुरुषाची स्त्री काय करू शकत नाही आहे ना. माऊलीच्या जीवनामध्ये मोठे मोठे उदाहरणं त्या ठिकाणी दिल्या जातात. मला वेळ घ्यायचा नाही, मला एवढंच सांगायचं आहे की महाराज तुम्ही मात्र पोचलेले दिसतात, सिद्ध आहात, मला मात्र संतती प्राप्तीचा वर द्या असं म्हटल्याच्या नंतर आत्मदेवाला ते महात्मा समजून सांगत आहे, अरे तुला मुलाचं सुखाची प्राप्ती नाही आहे, त्याच्यामुळं ती सोडून दे संसाराची वासना. आणि संसारातला मुलगा तुला प्राप्त जरी झाला आणि तो जर चांगला निघाला तर बरं आहे, आणि तो जर वाईट निघाला मग है ना. मुलगा संसारामध्ये जर नाही झाला तर त्याचं दुःख कधी कधी होतं, सणावाराला याला त्याला काही निमित्ताने त्याचं दुःख होतं. पण मुलगा जर झाला आणि तो जर का वाईट निघाला ना महाराज तर पावलाला दुःख होतं, मग ते सांगतासुद्धा येत नाहीत मला, पावलाला दुःख होतं. म्हणून ही संसाराची त्या मुलाची सोडून दे आणि त्याला सांगत आहे त्या देवालाच आपला मुलगा मान, कारण देवाला जर आपला मुलगा जर मानला ना तर त्याचं दायित्व तो पूर्ण परमात्मा निभवतो
असं सांगत आहे. आणि ह्या संसारिक मुलांचं तो आपल्याला सुखच देईल हे मात्र सांगता येत नाही असं समजून सांगत आहे. अनन्य ममता विष्णो ममता प्रेम संगता भाव स एव सांद्रात्मा बुधे प्रेमाने गत्यते. सांगते आपली जी ममता आहे, आपलं जे प्रेम आहे हे मात्र काय कर, त्या भगवंताला द्या. असं त्या ठिकाणी आपला स्नेह, आपलं प्रेम जे आहे ते परमात्म्याविषयी लावा असं सांगत आहे. पण आत्मदेव खूप आग्रह करतो, सांगत आहे महाराज तुम्ही जर मला संतती प्राप्तीचा वर जर नाही दिला ना, इतर तुमच्या पायावर डोकं आपटून मात्र मी जीव देईन असा आग्रह केला. दुराग्रह आहेत महाराज. आणि महात्म्याचं नाव विलाज होतो. महात्मा मग काय करतात, मला सिद्ध पुरुष होते, फळ घेतात, ते त्यापाशी देतात आणि सांगतात हे तुझ्या पत्नीला खाऊ घाल असं म्हटल्याच्यानंतर ते फळ घेतो. मोठ्या प्रसन्न चित्तेने आत्मदेव घरी येतो. झालेला पूर्ण वृत्तांत आपल्या पत्नीला धुंदुनीला सांगतो आणि तिला सांगत हे फळ घे, खा. ती फळ घेते, खालून वरून पाहते. आता मनच तिचं कसं होतं, मुळात गढूळ होतं महाराज. आणि तिचं मन कसं संशयी होतं, ईर्ष्याळू तिचं मन होतं. तिने विचार केला हे फळ खाल्ल्याच्या नंतर कसं होईल. ती असा विचार करू लागली, मला हे जर फळ जर मी खाल्लं, तो जर महात्मा चांगला असलं तर बरं आहे, आणि तो जर का असा चटकी चुटकी करणारा असेल तर मला गोमशी करीन, मला कुत्री करीन, आपल्याबरोबर घेऊन जाईन असं तिला वाटत होतं महाराज. म्हणून ती मनामध्ये तिच्या संशय आलात पहा. आणि तिने विचार केला बरं सिद्ध पुरुष असेल, हे फळ जर खाल्लं, जर त्या ठिकाणी खाल्ल्याच्या नंतर मला जर दिवस गेले आणि त्या दिवस गेलेल्या अवस्थेत जर माझ्या घराला आग लागली तर मी कशी पळन, मला पळता येणार नाही. किंवा त्या ठिकाणी माझ्या दिवस गेलेल्या अवस्थेमध्ये माझी नणंद येईन आणि माझ्या घरातलं सारं धन घेऊन जाईल, लंपास करीन असा विचार करू लागली. ती विचार करत आहे मला जर मुलगा जर त्या ठिकाणी माझ्या त्या ठिकाणी प्रसूतीची वेळेस जर त्या ठिकाणी तो व्यवस्थेची जर त्या ठिकाणी आला तर ठीक आहे, नाहीतर मग त्या ठिकाणी तो जर आडवा जर झाला, गर्भ आडवा जर झाला तर माझा जीव बी जाईल असं ती काय करू लागली, विचार करू लागली. नाही मी एवढं कष्ट सहन करू शकत नाही. त्याला जर मला तो मुलगा जर झाला तर त्याला मला दूध पाजावं लागेल, त्याचं संगोपान करावं लागेल, त्याचं मल मूत्र जी आहेत ते मात्र मला साफ करावं लागेल, हे कष्ट मी सहन करणार नाही असं ती विचार करू लागली. पण आता हे फळ दिलं, नेमकं याचं करायचं काय. मग तिने तो तिची जी बहीण होती तिच्या बहिणीला ते सांगितलं. तिच्या बहिणीने सांगितलं की बघ तुला फळ खायचं नाही ना, तुला संशय आलात ना, एक काम कर, आपण काय करू, मला आता मात्र 8वा मुलगा होणार आहे, तो आला की मी मात्र तुला गपचित काय करते, आणून देते मागच्या दाराना, आणि तोपर्यंत मला मुलगा होत नाही तोपर्यंत तू काय कर, गर्भवती राहण्याचं त्या ठिकाणी नाटक कर. मग ती आपल्या पोटावर कपडे बांधून वावरू लागली. आणि मग आता ह्या फळाचं काय करायचं, तर त्यांनी गांगणात बांधलेली जी गाय होती त्या गाईला ते फळ खाऊ घालून दिलं. दिवसामागून दिवस व्यतीत झाले. तिच्या बहिणीला मुलगा झाला, तिने मागच्या दाराने आणून दिला. धुंदुलीने त्या ठिकाणी त्याच्या मोबाईलमध्ये तिला खूप असं धन दिलं, कारण तीच मालकीन होती घरातली, मला तिला काय विचारायचं काम नव्हतं. आणि मग त्या ठिकाणी मुलगा आणून दिला, धन दिलं. तिने साऱ्या गावामध्ये दौंडी पिटून टाकली, साखर त्या ठिकाणी साऱ्या गावात वाटून दिली. आत्मदेवाला सांगितलं मला मुलगा झाला, मला मुलगा झाला. आत्मदेवालाही आनंद झाला. त्याने सुंदर त्याचा त्या ठिकाणी जन्म जात कर्म संस्कार त्या ठिकाणी केला. त्याच्यानंतर नामकरण संस्कार केला. तिने सांगितलं मी कष्ट सहन केले, याचं नाव माझ्या नावावरून ठेवा, म्हणून त्या मुलाचं नाव धुंदुकारी असं ठेवण्यात आलं. पुढे 3 महिने झाल्याच्या नंतर अंगणात बांधलेली जी गाय होती तिने सुंदर एका त्या ठिकाणी मुलाला जन्म दिला. सारं शरीर त्याचं माणसाचं होतं, पण कान मात्र त्याचे त्या गाईवाणी होते, म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवण्यात आलं असं वर्णन करतात. आणि त्या ठिकाणी मग सनकादिक ऋषी सांगतात म्हणा, गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखलह. गोकर्ण अत्यंत ज्ञानी निघाला, धुंदुकारी अत्यंत खल निघाला, दुष्ट प्रवृत्तीचा निघालात महाराज. आणि लहानपणापासूनच तो अत्यंत क्रूरपणाने वागू लागला. शाळेत गेला तर कोणाचे पुस्तक चोरणार, पेन चोरणार, पोरांच्या पायात पाय अटकव, त्यांना पाड, कोणाला विहिरीत ढकलून दे, कोणाचं डोकं फोडून ये है ना, असं कोणाचं दप्तर चोरून आण असं करू लागला. घरी भांडण आणू लागला. त्याची आई त्याचं कैवावर घेऊ लागली. हळूहळू त्या ठिकाणी त्याचे व्यसन वगैरे वाढत गेले. मोठा झाला थोडासा. इकडं मात्र जो गोकर्ण होता तो मात्र तीर्थयात्रा करण्यासाठी निघून गेलेला होता. आणि मग पुढे मात्र असा प्रसंग झाला की मोठा झाल्याच्या नंतर त्याची व्यसन वाढलं. व्यसनाची पूर्तीसाठी मात्र पैसे पाहिजे म्हणून चोरी करू लागला.
आहे ना. मग त्याची संगती बिघडल्या गेली, मदिरा पान करू लागला, मांसभक्षण करू लागलात महाराज. आणि मध्यरात्रीला त्या ठिकाणी डोक्यावर काळी पट्टी बांधून लोक त्याला घरी आणून सोडू लागलेत महाराज, आहे ना. म्हणजे त्याला चालतासुद्धा येत नव्हता, असा पिऊन येऊ लागला. एक दिवस बापाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तिला सांगत आहे, त्याच्या पत्नीला सांग ना याला काहीतरी, माझं एवढं सुंदर मंदिरासारखं घर होतं, पवित्र घर होतं, पण सारं घर मात्र याने अमंगल करून टाकलं. बघ कुठे दारूची बॉटल पडेले, कुठे मांसाचे तुकडे पडेले, चप्पल कुठे पडेले, कपडे कुठे पडेले, बघ सारं घर कसं अस्तव्यस्त करून टाकलं. ती सांगत आहे, जाऊ दे ना, त्याचंच आहे ना, आपल्याला तरी काय करायचं आहे ना, आज ना उद्या आपल्याला त्याला सोपवायचंच आहे, असं ती त्याची बाजू घेऊन सांगू लागली. आत्मदेवाला ते बरं वाटलं नाही ना, आत्मदेवाला अत्यंत पश्चाताप झाला आणि त्या पश्चातापाच्या भरामध्ये आत्मदेवाने घराचा त्याग केला. कारण महात्म्याने सांगितलं होतं, संतती जरी झाली त्याचं सुख तुला नाही असं सांगितलंच होतं महाराज, पण त्याच्या ते लक्षात आलं नाही. आता पुन्हा पोराच्या धाकाने, पोराच्या त्या वाईट वर्तनामुळे आत्मदेवाने पुन्हा घर सोडून दिलं आणि वनात त्या ठिकाणी तीर्थयात्रा करता करता त्याला मात्र त्याच्या मुलाची भेट झाली, गोकर्णाची. गोकर्णाने आपल्या बापाची अवस्था पाहिली आणि बापाला म्हणत आहे, पिताश्री तुमची काय ही अवस्था. मग त्या ठिकाणी घरामध्ये घडलेला पूर्ण वृत्तांत आत्मदेवाने गोकर्णाला सांगितला आणि गोकर्णाला सांगितल्याच्या नंतर गोकर्णाने आपल्या बापाला सुंदर असा उपदेश दिला. पहा महाराज, है ना, गोकर्णाने उपदेश दिला. उपदेश कोण देत असतं? जी मोठी व्यक्ती आहे ती महाराज काय करत असते? उपदेश देत असते. आता इथे पोराने बापाला उपदेश दिला. प्रपंचमय आपण जर व्यवहारात जर पाहायला गेलं तर मोठी व्यक्ती लहान व्यक्तीला उपदेश देत असते, पण परमार्थामध्ये जर एखादा ज्ञानवान जर असेल तर ते ज्ञानवानसुद्धा त्या ठिकाणी मोठ्या व्यक्तीला उपदेश देऊ शकतो, आपल्याला पाहायला भेटतं, आहे ना. त्या ठिकाणी कपिल भगवंताने आपल्या आईला उपदेश दिलेला आहे, गोकर्णाने आपल्या वडिलांना उपदेश दिलेला आहे. आणि व्यवहारामध्ये जर लहान व्यक्ती एखाद्याला त्या ठिकाणी आपल्या बापाला, आपल्या चुलत्याला त्या ठिकाणी उपदेश देत असेल तर तो उपदेश नसतो, तो काय असतो? एक सल्ला असतो, है ना. लहान व्यक्ती मोठ्या व्यक्तीला सल्ला देऊ शकते व्यवहारामध्ये, पण परमार्थामध्ये लहान व्यक्ती जर ज्ञानी असेल तर ती ज्ञानी व्यक्ती मात्र मोठ्या व्यक्तीला मात्र उपदेश करू शकते. म्हणून त्या ठिकाणी गोकर्णाने आपल्या बापाला सुंदर असा उपदेश केला. उपदेश करत असताना सांगत आहे, पिताश्री खूप सुंदर उपदेश करत आहे, तुमची जी संसाराची वासना आहेत ना ही सोडून द्या. कारण संसाराची वासना कशी आहे तर सांगत आहेत म्हणा, हा संसारच नाशवान आहे. सांगत आहे, देहेस्ति मांस रुधिरे भीमतीम त्यजेत्वम जाया सुताधीषु सदा ममता मुंच पश्चानिशम जगदिदम क्षणभंगनिष्ठम वैरागे राग रसिको भवभक्तिनिष्ठः. सुंदर उपदेश करत आहे. पिताश्री, हे शरीरच आपलं नाही. शरीर आपलं आहे का? खरं सांगा बरं. आपलं जर शरीर जर असतं तर लहानपणी किती गोजीरवाणी दिसत होतात बरं तुम्ही. कोणाला बी वाटायचं उचलून पटकन कड्यावर घ्यावा, वाटायचं का नाही बरं? आता पहा बरं, आता घ्या वाटतं का बरं? आता तर तोंड पहा वाटत नाही. म्हणजे मला हे सांगायचं आहे की लहानपणी जसं आपलं शरीर दिसत होतं, सुडूल दिसत होतं, कोमल दिसत होतं, चांगलं सुंदर दिसत होतं, तेच शरीर आता आहे. पण ते शरीर आता म्हणजे ते शरीर आहे पण त्याच्यामध्ये काय झाला? बदल झाला. म्हणजे ते भंगल्या गेलं, ते मात्र नाशवान त्या ठिकाणी झालेलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे की त्या ठिकाणी लहानपणचं शरीर आता राहिलं नाही. म्हणजे हा स्वतःचं जे शरीर आहे, देहेस्ति मांस रुधिरे, आपण बरं ह्या देहाला घेऊन आपली सारी ममता, सारा मोह, सारा स्नेह, ते कसं आहे सारं या देहाला घेऊन आहे. मी आणि माझं हे कशामुळं आहे? सारं देहामुळं आहे. म्हणून हा देहच आपला नाही तर मग या देहाच्या संबंधी हा पसारा आपला आहेत का बरं? सांगा बरं. ज्या देहाला घेऊन तुम्ही माझं माझं करतात तर तो देहच जर आपला नाही तर त्या देहाच्या संबंधी आपलं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. म्हणून त्या ठिकाणी परत देहाविषयी विचार करा. तो देह कसा आहे तर सांगत आहे, देहेस्ति मांस रुधिरे भीमतीम त्यजेत्वम. तुमच्याविषयी जी देहाविषयी जी आसक्ती आहे ना तिला सोडा. कारण आहे का तर सांगत आहे, देहात काय आहे? अस्थि आहे म्हणजे हाडं आहे, रुधिर आहे म्हणजे रक्त आहे आणि मांस आहे. याच्या व्यतिरिक्त देहामध्ये
काहीच नाही. म्हणून देहाविषयी आसक्ती सोडा. आणि जो देहाविषयी आसक्ती सुटली की बाजूची सारी आसक्ती जी आहे, सारा मोह जो आहे, सारी ममता जो आहे, सारी स्नेह जे आहे ते सारं आपोआपच सुटतं. म्हणून देहाचीच आसक्ती काय केली पाहिजे माणसाने, पहिल्या सोडली पाहिजे. पण देहाची आसक्ती लवकर जात नाही, ती सोडली पाहिजे. त्याच्याविषयी असा विचार केला पाहिजे देहाविषयी. बघा, हा देह मी लहानपणी जसा होतो तसा आता राहिला नाही. म्हणजे लहानपणचा देह मला सोडून गेला, आता जसा आहे तसा मात्र पुढे सुद्धा राहणार नाही. हा माणसाने काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. कारण का, हा विचार करा, आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. हा विचार केला पाहिजे. बघा ना महाराज, आपले कोण कोण गेलं, त्यांचा बी तर देह होता ना, पण ते आपल्याला सारे सोडून गेले की नाही. कोण कोण आहे बरं गेल्याच्या नंतर कधी फोन, आम्ही मात्र इथं सुखरूप आहे, तुम्ही कसे आहात, असा कधी मिस कॉल, कधी पत्र कोणीच दिला नाही, कोणीच नाही. म्हणून ह्या देहाला घेऊन जो पसारा आहेत ना, ज्या देहाला घेऊन आपण ह्या पसाऱ्याविषयी जेवढी आसक्ती करतो तो देहच आपला नाही. म्हणून देहाविषयी सोडून द्या. सांगत आहे काय काय देहाला घेऊन, जाया सुतादिशू ममता विमुंचः. आपला सारा देहाला घेऊन संबंध आहे. पत्नी देहाची आहे, मुलगा देहाचा आहे, आत्म्याचं कोणीच नाहीत महाराज. आत्मा जो आहेत ना याचं कोणीच नाही, हे सारे देहाचंच आहे. मग देहच आपला नाही तर देहाविषयी पसारा आपला होऊ शकतो का, नाही होऊ शकत. आपल्या वडिलांना असं खूप समजून सांगत आहे. आणि सदा ममता विमुंचः, यांच्याविषयी असणारी जी ममता आहेत ना, विमुंचः, हिला सोडून द्या असं सांगत आहे. आणि पश्चा निशम, बघा ना महाराज, पश्चा म्हणजे त्या ठिकाणी पहा काय सांगत आहे की जगद इदम जगत क्षणभंग. हे जगत जे आहेत ना हे कसं आहे, क्षणभंगूर आहे, नाशवान आहे, नाश होत आहे ना. हे कसं क्षणाक्षणाला याचा काय होत आहे, नाश होत आहे असं सांगत आहे. म्हणून सांगत आहे आपल्या मनामध्ये काय करा, वैराग्य धारण करा. आणि वैराग्य धारण करून काय करा, भक्ती करा, भवभक्तिनिष्ठ. त्या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही काय करा, भक्त व्हा असं सांगत आहे. आणि आपल्या वडिलाला सुंदर असा उपदेश करून मग भागवताचा जो दशमस्कंद आहे त्या दशमस्कंदाचा उपदेश करतात. आणि उपदेश करून त्या ठिकाणी आत्मदेव जे दशमस्कंदाचं अध्ययन करतो, वनामध्ये जातो, त्या दशमस्कंदाचं चिंतन करता करता मात्र आपल्या देहाचा त्याग करून टाकतो. अशा प्रकारे आत्मदेवाला त्या ठिकाणी गोकर्ण सुंदर असा उपदेश करतात. इकडे मात्र त्या ठिकाणी माणसाने चिंतन केलं पाहिजे कधीतरी, असं हा देह माझा आहे का, या देहासंबंधी पसारा माझा आहे का, मी जन्माला यायच्या अगोदर हा होता का, मी मेल्याच्या नंतर हा कुठे जातो. कधीतरी असा विचार, कोहम कथम इदम जातम, असा माणसाने काय केलं पाहिजे, विचार त्या ठिकाणी केला पाहिजेत मला. आणि असं कधीतरी एकांतामध्ये बसून जर विचार केला ना, मग माणसाला वाटतं नाही, चल रे हंसा अमर लोक को यहाँ कोई नहीं तेरा है, जग वालों का हुआ अंधेरा अपना तो हुआ सवेरा है. पण हे केव्हा होईल, जेव्हा तुम्ही कधीतरी एकांतात बसून चिंतन करशाल है ना, त्या ठिकाणी विचार करशाल, तेव्हाच मात्र हे होऊ शकतं. पण आपण विचार करत नाही, आपण चिंतन करत नाही, आपण चिंता करतो कसं होईल. त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. कोहम कथम, मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठे जायचं आहे, हा कधीतरी विचार केला पाहिजे. मी जन्माला यायच्या अगोदर कुठे होतो, मी मेल्याच्या नंतर कुठे जाणार आहे, हा कधीतरी माणसाने विचार केला पाहिजे. आणि हा जर विचार केला तर मग आतून आवाज येतो, चल रे हंसा अमर लोक. मग मी अमर आहे, अहम ब्रह्मास्मी आहे ना. मग असं त्याला काय होतं, ज्ञान होतं. पण हे केव्हा होईल, चिंतन जर केलं तर होईल, चिंता केल्याने होणार नाही. सुंदर असं त्या ठिकाणी आत्मदेवाला उपदेश केला. आणि उपदेश केल्याच्या नंतर गोकर्ण तीर्थयात्रा करत आहे. इकडे मात्र तो धुंदुकारी जो होता, बाप घरातून निघून गेला, थोडा बापाचा धाक होता तोही संपून गेला. आईला धन मागू लागला. आई म्हटली, अरे जेवढं होतं तेवढं तुला देऊन टाकलं, आता काहीच नाही. तो सांगते, नाही, बायांची सवय असते, तुमची सवय असते, तुमची नाही बरं का, तुम्ही सोडून साऱ्या आहे ना, तुमची सवय असते बायांची की कुठेतरी डाळीमध्ये लपून ठेव, धान्यामध्ये लपून ठेव, कापसामध्ये लपून ठेवलेलं असतं की नाही, आपत्कालामध्ये ठेवत असतात ना, तुम्ही नाही ठेवलेलं म्हणा, आहे का नाही.
तर त्या ठिकाणी तू कुठेतरी लपून ठेवलेलं असाल, मला दे. ती सांगते आता काहीच राहिलं नाही घरामधले, तू भांडेसुद्धा विकून टाकले असं सांगत आहे. आणि आईचं त्याचं भांडण होतं. जळतं लाकूड घेतो, आईच्या डोक्यात मारतो, आईला पश्चाताप येतो. आई म्हणते हे माझ्याच कर्माचं फळ आहे. जेव्हा शाळेतून तू जेव्हा दप्तर चोरून आणत होता, पेन चोरून आणत होता, त्या ठिकाणी वही पुस्तक चोरून आणत होता, तेव्हा जर 2 कानामागं देऊन तुला सांगितलं असतं ना, चोरी करणं चांगलं नाही, व्यसन करणं चांगलं नाही, असं जर तेव्हाच सांगितलं असतं तर आज मात्र डोक्यामध्ये जळतं लाकूड खाण्याची वेळ आली नसती. म्हणून आपले जे पोरं आहे ना, तुम्हाला गंजगोड वाटतं शाळेतून त्यांना पेन पेन्सिल चोरून आणल्याच्या नंतर त्याचं कैवर घेतात, पण पुढे मात्र त्याचं ते व्यसन वाढल्या जातं. म्हणून त्या ठिकाणी त्याला लहानपणीच म्हणून त्या ठिकाणी सांगतात महाराज, आणि माता वैरी पिता शत्रू योन बाल पाठितः, जे आई वडील आपल्या मुलांना लहानपणी योग्य संस्कार देत नाही ते मात्र त्या मुलाचे वैरीच आहेत, शत्रू आहे असं शास्त्र सांगतं. म्हणून आपल्या मुलांना योग्य संस्कार द्या. ती म्हणते मी तुला लहानपणी टोकलं नाही, रोकलं नाही, त्या ठिकाणी तुला चांगले संस्कार दिले नाही, त्याचं हे फळ आहे. ते पश्चाताप आला, कारण त्यांच्या नशिबात पुत्राचं सुखच नव्हतं. पश्चाताप आला, मध्यरात्रीला उठली, गावाच्या बाहेर गेली, एका ओसाड विहिरीमध्ये उडी मारली आणि जीव दिला, आत्महत्या केली तिने. महाराज, आत्महत्या करणं खूप पाप आहे बरं, खूप पाप आहे. म्हणून आत्महत्या करू नयेत महाराज. म्हणून आता आपला वेळ संपत आलेला आहे, म्हणजे जवळजवळ फक्त 10 मिनटं राहिलेत महाराज, आहे ना. तर त्या ठिकाणी सांगत आहे तिने आत्महत्या केली, आणि आत्महत्या केल्याच्या नंतर मग आता याने घरामध्ये त्या ठिकाणी 5-5 वेश्याला आणून ठेवलं, आहे ना. 5-5 वेश्याला आणून ठेवल्याच्या नंतर त्यांचे लाड पुरवण्यासाठी मग चोरी करू लागला. राजदरबारामध्ये चोरी केली. वेश्यांनी पाहिलं हे राजदरबारामधले सारे त्या अलंकार आहे, राजाला जर कळालं तर याच्याबरोबर आपल्यालाही शिक्षा भेटेल. म्हणून त्यांनी काय केलं महाराज, एक दिवस मध्यरात्रीला काय केलं, तो झोपलेला होता ना पलंगावर बाजीवर, त्याच बाजीला बांधून टाकलं. त्याला एवढं मारलं त्याचा जीवच जाईना महाराज. आणि न जीव जाईना मग त्यांनी काय केलं, जळता अंगारा होता निखारा, तो विस्तू जे जळते कोळशे त्याच्या तोंडात कोंबले, त्याला आवाज करता येईना, एवढी पीडा झाली. त्या पीडेने मात्र तो गतप्राण झालात महाराज. आणि मग त्या वेश्याने काय केलं महाराज, ते काही दिवस तिथंच गड्ड केलं, तिथंच त्याला दाबून टाकलं, काही दिवस त्याच्यावरच बसून जेवण केलं महाराज, असं आहेत महाराज. आणि मग त्या वेश्याने ते एक दिवस धन घेतलं आणि त्या मात्र ते गाव सोडून निघून गेला. याने जीवनभर पाप केलेलं होतं. आईला सोयीचा बोलला नाही, बापाला सोयीचा बोलला नाही, खानपान त्याचं चांगलं नव्हतं, असं असणारा जीवन पाप केलं. आणि मेल्याच्या नंतर मात्र हा जो धुंदुकारी होता मोठा पिशाच झाला, मोठा त्या ठिकाणी पिशाच झालात महाराज. आता बघा महाराज, हा जो धुंदुकारी आहेत ना, हा धुंदुकारी म्हणजे हा जीव आहेत महाराज. आपणच धुंदुकारी आहे. आपल्या जीवनामध्ये 5-5 वेश्या आहे. आपल्या 5 ज्ञान इंद्रिया जे आहेत ना, ह्याच 5 वेश्या आहे. आणि ह्या 5 ज्ञान इंद्रियांचे लाड पुरवण्यासाठी, म्हणजे यांचा विषय त्यांना देण्यासाठी आपण रात्रंदिवस काय करतो, धडपड करतो महाराज. म्हणून त्या इंद्रियांना मात्र आपल्या ताब्यात ठेवा असं त्यांना सांगायचं आहे. त्याचा भाव खूप मोठा आहे, खूप सुंदर आहे. पण आपली वेळ संपत आली. पुढे मात्र त्या ठिकाणी मेला, पिशाच झाला. पिशाच झाल्याच्या नंतर मग मात्र त्या योनीमध्ये कष्ट भोगू लागला. एक दिवस तीर्थयात्रा करत करत गोकर्ण जो होता तो मात्र त्या ठिकाणी आपल्या त्या उत्तम नावाच्या नगरामध्ये आला. बापाच्या वाड्यामध्ये गेला. रात्री भजन करत असताना मग त्या ठिकाणी तो धुंदुकारी जो होता तो मात्र त्या ठिकाणी काय करू लागला, त्याला भजनामध्ये विक्षेप करू लागला. आणि त्याला भजन करू देईना. कधी वाघाचं रूप घे, कधी कुत्र्याचं रूप घे, कधी हत्तीचं रूप घे, कधी कोल्ह्याचा आवाज काढ, कधी कुत्र्याचा आवाज काढ, असं करून त्याच्यावर विक्षेप होऊ लागला भजनाला. त्यावेळेस त्याने काय केलं, मला हातामध्ये पाणी घेतलं, अभिमंत्रित केलं, कोण आहेस तू, का मला भजनामध्ये विक्षेप करतो, कोण आहेस, असं म्हणून ते पाणी त्याच्या अंगावर शिंपडलं. ती सावली थोडी स्थिर झाली आणि ती सांगत आहे, अम्भ्रता तो दियोस्मी धुंदुकारी ती नामतः स्वकीये नैव दोषेन ब्राह्मणत्वम नाशितम मया. मी तुझा भाऊ आहे, माझ्याच दोषाने मात्र मी माझं ब्राह्मणत्व नासून टाकलेलं आहे, पण ह्या योनीत मला खूप कष्ट आहे, ह्या योनीतून मात्र मला मुक्त कर, असं त्याला सांगत आहे. असं म्हटल्याच्या नंतर
मग गोकर्णाने सांगितलं, आता रात्र आहे, तुझ्या मुक्तीचा मात्र मी सकाळी काहीतरी उपाय शोधेल असं म्हणून त्या ठिकाणी त्याची सांत्वना केली. रात्री जवळ भजन करायचं तवर भजन केलं, विश्राम झाला, ब्रह्ममुहूर्तावर उठला, नदीवर स्नान केलं, संध्या केली आणि संध्या केल्याच्या नंतर गोकर्ण त्या ठिकाणी सूर्य भगवंताला अर्घ्य देत आहे. यही सूर्य सहस्रांशो जगत राशी जगतपते अनुकंपयमान भक्त्या असं त्या ठिकाणी म्हणून सूर्य भगवंताला अर्घ्य देत आहे. आणि अर्घ्य देता देता त्यांनी प्रार्थना केली की हे महाराज, माझा जो भाऊ आहे तो पिशाच योनीमध्ये आहे, त्याला त्या पिशाच योनीमधून मुक्त होण्यासाठी काहीतरी उपाय सांगा अशी प्रार्थना केल्याच्या नंतर भुवन भास्कर सूर्य जो आहे, सूर्य भगवंत थोडेसे उभे राहिले, स्थिर झाले आणि त्यांनी मात्र गोकर्णाला सांगितलं, महाराज श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताहम वाचन करू. तुला जर तुझ्या भावाला मुक्त करायचं असेल तर त्याला मात्र श्रीमद भागवत ऐकव असं म्हटल्याच्या नंतर मग गोकर्णाने सुंदर असं भागवताचं आयोजन केलं. आयोजन केल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी धुंदुकारीचं आव्हान केलं. गावकऱ्याच्या मदतीने सुंदर भागवत चालू आहे. आता धुंदुकारी भागवत ऐकण्यासाठी येऊन बसलेला आहे, पण त्याला बसताच येईना. हवा येत होती, तो उडून घेऊन जात होती. अशा अवस्थेमध्ये मग एका बांबूमध्ये तो जाऊन बसला, बांबूच्या छिद्र्यामध्ये. आणि मग पहिल्या दिवसाची कथा त्या ठिकाणी झाली. एक गाठ फुटल्या गेली. असं करत करत 7 दिवस त्या ठिकाणी त्याने त्या बांबूमध्ये बसून त्या ठिकाणी भागवत श्रवण केलं. आणि श्रवण केल्याच्या नंतर 7व्या दिवशी जेव्हा भागवत समाप्त झालं, भगवंताचं निजधामाला गमन झालं, उद्धवाचं त्या ठिकाणी बद्रिक आश्रमाला गमन झालं. आणि त्या ठिकाणी मात्र मग भागवताचा सेवन झाल्याच्या नंतर गोकर्णाने भगवंताच्या नावाचा जयकारा केला. बोली भक्तवत्सल भगवान की. मोठ्याने जयकारा केल्याच्या नंतर बांबूची जी 7वी गाठ होती ती सुद्धा फुटून गेली. आणि त्या बांबूमधून दिव्य शरीर धारण करून जो धुंदुकारी होता गोकर्णापुढे हात जोडून प्रार्थना करत आहे. त्याची त्या ठिकाणी मात्र स्तुती करत आहे, प्रशंसा करत आहे की आज मात्र तुझ्यामुळे मात्र मी या योनीतून मुक्त झालो असं सांगत आहे. तो प्रार्थना करत असताना तेवढ्याच त्या ठिकाणी आकाशामधून मात्र विमान येताना दिसलं. ते विमान आलं, त्याच्यातून भगवंताचे 2 पार्षद उतरले आणि ते मात्र धुंदुकारीला घेऊन जात आहे. तेवढ्या त्या ठिकाणी गोकर्णाने सांगितलं, कोण आहेस तुम्ही, का याला नेतात? त्यांनी सांगितलं, आम्ही पार्षद आहोत, वैकुंठावरून आलेलो आहोत आणि याला मात्र वैकुंठाला नेत आहे. का नेतात? त्यांनी सांगितलं, महाराज यांनी भागवत ऐकलं ना, भागवत ऐकल्यामुळे त्याला नेतो. मग त्या गोकर्णाने सांगितलं, एकट्या धुंदुकारीनेच थोडी भागवत ऐकलं. अत्रैव बहव संती श्रोतारो मम निर्मळ. त्यांनी सांगितलं, इथे अत्यंत स्वच्छ मनाचे निर्मळ अंतकरणाचे माझे श्रोते इथं आहेत. आणि मग तुम्ही एकट्या यालाच कसे नेतात? त्यांनी सांगितलं, महाराज सारे श्रोत्यांनी भागवत ऐकलं, पण जसं धुंदुकारीने ऐकलं तसं मात्र कोणी ऐकलं नाही, कारण श्रवण भेदाने फलभेद झालेला आहे असं सांगत आहे. मग पुन्हा मात्र त्या ठिकाणी गोकर्णाने पुन्हा भागवताचं आयोजन केलं. पुन्हा साऱ्या गावाने भागवत ऐकलं आणि साऱ्या गावाचा काय झाला, उद्धार झाला. असं भागवताचं महात्म्य ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी मात्र ज्ञान आणि वैराग्य भक्ती प्रगट झाले. ज्ञान वैराग्य भक्ती प्रगट झाल्याच्या नंतर मग सनकादिक ऋषींना खूप आनंद झाला आणि ते मात्र भगवंताच्या नावाचा जयकारा करू लागले. बोली भक्तवत्सल भगवान की. आणि मग भगवंताच्या नावाचं भजन करत असताना, जयकारा करत असताना त्या ठिकाणी मग प्रल्हाद त्या ठिकाणी आलेले, उद्धव आलेले हे त्या ठिकाणी देवऋषी नारद तर होतेच महाराज. अर्जुन त्या ठिकाणी प्रकट झाले, इंद्र त्या ठिकाणी आलेला आहे, त्याच्यानंतर कार्तिकेय भगवंत त्या ठिकाणी आलेले आहे. आणि त्या सारे मात्र आपल्या त्यांच्यामध्ये जो गुण होता ते गुणाने त्या ठिकाणी ते भगवंताचं कीर्तन करू लागले. सनकादिक ऋषीमध्ये जय हो जय हो भक्तवत्सल भगवान की जय हो, करुणा निधान भगवान की जय हो असं म्हणून भगवंताच्या नावाचा जयकारा करू लागले. आणि भगवंताचं नामस्मरण चालू असताना मग भगवंताला कुठं वैकुंठात करमत का महाराज? भगवंत सांगतात, ना हम वसामे वैकुंठ न च योगिनाम हृदयः मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. मग भगवंत मात्र वैकुंठात राहीनात महाराज. भगवंत मग त्या ठिकाणी भगवंत सांगतात, मग कुठे राहतात तुम्ही देवा? तर सांगत आहे, माझे भक्त जिथे माझं गान करतात ना तिथे मी राहतो. भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले आणि प्रगट झाल्याच्या नंतर भगवंताने त्यांना विचारलं, काय पाहिजेत, मी प्रसन्न आहे असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी नारदजी सांगत आहे, देवा जेव्हा आम्ही तुमचं असं नामसंकीर्तन करू तेव्हा असंच दर्शन देत जा असं म्हटल्याच्या नंतर भगवंत
भगवंताने तथास्तु म्हटले, भगवंत अंतर्धान झाले आणि मग नारदाने अशा प्रकारे त्या ठिकाणी ज्ञान आणि वैराग्य जे होतं यांचं जे भक्तीचं दुःख होतं त्या दुःखाची निवृत्ती केली आणि ज्ञान वैराग्याची काय केलेली आहे, स्थापना केलेली आहे. बोलिवाल कृष्णलाल की. असं ह्या ठिकाणी श्रीमद भागवताचं महात्म्य पद्मपुराणाच्या अंतर्गत आलेलं आहे. हे महात्म्याचं वर्णन सनकादिक ऋषींनी मात्र त्या ठिकाणी मात्र नारदाला सांगितलेलं आहे. आणि नुसतं महात्म्याचं वर्णन ऐकल्याबरोबर ज्ञान आणि वैराग्य जे होतं यांचं म्हातारपण दूर झालं, भक्तीचे दुःखाची निवृत्ती झाली. एवढं भागवताचं महात्म्य आहे. आणि ही जी कथा आहे, धुंदुकारीची कथा जर आपण जीवनामध्ये जर ऐकली तर आपल्या जीवनामधली जी दरिद्रता आहे, आपल्या जीवनामधले जे व्यसन आहे ना, आपल्या जीवनामध्ये असणारे जे भूत प्रेत पिशाच बाधा जी आहे, ही बाधा काय होते, निवृत्त होते. म्हणून हे कथेचे श्रवणाचं काय फल आहेत. अशी हे भागवताचं महात्म्य ह्या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. जेवढी वेळ भेटली तेवढ्या. आपली वेळ आता संपलेली आहे. उद्यापासून मात्र भागवताचा जो प्रथम स्कंद आहे त्या प्रथम स्कंदाला आपण सुरुवात करणार आहोत. आपल्याला जेवढी वेळ आहे त्या वेळेमध्ये जेवढी आपल्याला कथा पाहता येईल तेवढी मात्र आपण पाहण्याचा प्रयत्न करू. भागवत महात्म्य 3 दिवस चालत असतं. मी 2च दिवसात समाप्त केलं. वेळ कमी आहे. तुम्ही तीच कथा दरवेळेस ऐकत आहात आणि पुढे पुढे आपण जाण्याचा प्रयत्न करू. आजची आपली जी वेळ आहे ती संपलेली आहे. आता आरती होईल. आरतीच्या नंतर मात्र पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन सांगितलं जाईल. बोले बालकृष्णलाल की जय. जे आरतीचे यजमान आहे त्यांनी मात्र आरतीसाठी यायचं आहे. फॅन बंद करायचं का? अर्थ खालूनच घ्या, खालूनच घ्या, काय अडचण नाही. हो, चांगली येते. त्याच्यामुळं बरं झालं मला जरा. आता नवाच घेतो मी जाता जाता एक राम. जय हो जय श्री भागवता, आरती करो तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करो तुझ. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गाईले जा हरिचरिता. आरती करो तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करो तुझ. वेद तरोचे मधुर फळ, स्वादुर सेजे स्वज्वळ. आत्मा राम मुनी सकळ, सेवोनी झाले जन सुफळ. पहा पर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजल तरणी ही पतिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती.
येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करू तुझ जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ गमते जनु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ति जले भरिता विहरे हरिहंस चित्त लोक सुकमळे संत द्विज कुळे सेवो निरमले भान हरपले रस पिता आरती करू तुझ जय हो जय श्री भागवता आरती अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा प्राणची कीर्तनकाराचा मेवा कविवर संतांचा जनबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता आरती करू तुझ भग जय हो जय श्री भागवता आरती ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण संचित टाळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती कृष्णपदी ठेवो माथा आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता हो आरती करू तुझ घालिलो टांगन वंदिन चरण डोळ्यान पायीन रूप तुझे प्रेम आलिंगन आनंद पूजिन भावे ववाळील म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या दृढम त्वमेव सर्व मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाते समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे हरे राम 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 हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे बोले बाल कृष्ण लाल की राधा रानी की श्रीमद् भागवत महापुराण की जय जय श्री राधेश्याम।